परीक्षेला मित्रांनो वारंवार आरोग्यविषयक घडामोडीवर प्रश्न येत असतो. त्यामुळे आपण आता यासोबतच आरोग्यविषयक घडामोडीसुद्धा संपूर्ण कव्हर करणार आहोत. त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आयुर्मान अहवाल. मित्रांनो व्हिडिओ मोठा होत आहे, बरोबर आहे, मला माहिती आहे. 4 तासाचा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. हा व्हिडिओ बनवता मलासुद्धा खूप एनर्जी लागली, परंतु शेवटी तुमच्या खूप साऱ्या कमेंट असायच्या की व्हिडिओ बनवा, संपूर्ण व्हिडिओ कव्हर करा. त्यामुळेच मित्रांनो हा संपूर्ण प्रपंच आहे बनवण्याचा. त्यामुळे तुम्ही याचा 100% फायदा घ्या, म्हणजे माझे कष्ट वायाला जाणार नाहीत. तर मी तुम्हाला सुरुवातीलाच माझी आन्सर कीसुद्धा दाखवली होती की मी 15पैकी 15 मार्क्स हे कशाप्रकारे मिळू शकता. यामध्ये अहवालाचं नाव आहे मित्रांनो SRS बेस अब्रिज लाईफ टेबल्स 2013-17. ठीक आहे. प्रकाशक आहे रजिस्टर जनरल ऑफ इंडिया. अहवालानुसार 2012-16 मधील 68.7 वर्षाच्या तुलनेत जन्माच्या वेळच्या आयुर्मानात सुधारणा होऊन 69 वर्ष झालं आहे. पुरुषाचं आयुर्मान त्या ठिकाणी आहे 66.8 वर्ष, एवढंच लक्षात ठेवा. आणि महिलांचं आयुर्मान 70.4 वर्ष. जो काही आयुर्मान अहवाल आला आहे प्रकाशक आहे रजिस्टर जनरल ऑफ इंडिया, त्यानुसार पुरुषाचं आयुर्मान किती आहे 66.8 वर्ष आणि महिलांचं आयुर्मान 70.4 वर्ष. ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे महिलांचं जे आयुर्मान आहे ते पुरुषांपेक्षा जास्त असल्याचं दिसून येतं. असं जर विधान आलं तर ते आपल्याला कळलं पाहिजे. शहरी व ग्रामीण आयुर्मानातील फरक या ठिकाणी दिला आहे 4.7 वर्ष. इतकं डिटेलमध्ये करायची गरज नाही. जागतिक आयुर्मान आहे मित्रांनो त्या ठिकाणी 72.6 वर्ष. ठीक आहे. जागतिक आयुर्मान 72.6 वर्ष आहे आणि भारताचं किती आहे 68.7 वर्ष. ठीक आहे. ह्या दोन्हीतला फरक लक्षात ठेवायचा आहे. यानंतर महाराष्ट्र राज्यात जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचं आयुर्मान जे आहे ते 72.5 वर्ष आहे. या ठिकाणी मित्रांनो एक सेंटेन्स येऊ शकतं की जागतिक आयुर्मान 72.6 वर्ष आणि महाराष्ट्राचं आयुर्मान 72.5 वर्ष हे जवळपास सारखे आहेत. त्यानंतर पुढे आहे मित्रांनो ई सिगारेटवर बंदी. आपण थोडं व्हिडिओ स्पीडने घेतो कारण आपल्याला खूप सारे पेजेस कव्हर करायचे आहेत. ई सिगारेटवर बंदी घालण्यात आली. केंद्र सरकारने ई सिगारेटचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 18 सप्टेंबर 2019 रोजी या निर्णयाची घोषणा केली. 18 सप्टेंबर रोजी ई सिगारेट प्रतिबंध अध्यादेश 2019 लागू करण्यात आला. या अध्यादेशानुसार ई सिगारेटच्या उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, संग्रहण आणि जाहिरात यावर बंदी घालण्यात आलेली आहे. कोणत्याही व्यक्तीने या तरतुदींचं पहिल्यांदा उल्लंघन केल्यास मित्रांनो त्याला 1 वर्षापर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड असणार आहे. आणि पुन्हा जर त्यांनी उल्लंघन केलं तर मात्र 3 वर्ष कारावास आणि 5 लाखाचा दंड असणार आहे. पहिल्या वेळेस किती 1 लाख रुपये दंड, पहिल्याच वेळेस जर तो गुन्हा केला असेल तर 1 वर्ष कारावास 1 लाख दंड. परंतु पुन्हा जर तुम्ही उल्लंघन करताय तर मात्र 3 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड त्या ठिकाणी आकारला जाईल. कोणत्याही व्यक्तीने ई सिगारेटची जर साठवणूक केली तर मात्र त्याला 50,000 रुपयांचा दंड किंवा दोन्ही 6 महिन्यापर्यंतचा कारावास. ठीक आहे. ई सिगारेटची तुम्ही जर साठवणूक करताय तर तुम्हाला 6 महिन्यापर्यंत कारावास आणि 50,000 रुपयापर्यंतचा दंड त्या ठिकाणी आकारला जाईल. जर एखाद्या कंपनीने गुन्हा केला असेल तर कंपनीचे प्रभारी जबाबदार असतील. अध्यादेशांतर्गत पोलीस उपनिरीक्षकास कारवाई करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आला आहे. तथापि अध्यादेशाच्या तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य सरकार इतर कोणत्याही समकक्ष अधिकाऱ्यांना अधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करते. म्हणजे या ठिकाणी कोण त्याचं इन्व्हेस्टिगेशन करू शकतं तर केंद्र किंवा राज्य सरकार, इतर कोणत्याही समकक्ष अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, ठीक आहे, म्हणजे PSI त्या ठिकाणी कारवाई करू शकतात. ICMRची श्वेतपत्रिका काय आहे पाहूयात. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने ICMRने ई सिगारेट बाबत जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे 2019, 31 मे लक्षात ठेवायचा आहे. 31 मे काय आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन. ठीक आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टीम्स एन्ड्स किंवा ई सिगारेट आणि तत्सम साधनांमध्ये निकोटीनयुक्त द्रावणाचा वापर केला जातो. या पदार्थाचं व्यसन सहजपणे जडतं. त्यांच्यात आरोग्याला हानिकारक घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे अशा उत्पादनावर संपूर्ण बंदी घालण्याची शिफारस या श्वेतपत्रिकेत करण्यात आली होती. के. श्रीनाथ रेड्डी समिती. भारतात ई सिगारेटच्या विक्रीवर बंदी घालण्याची शिफारस करण्यासाठी के. श्रीनाथ रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. समितीवर जगभरातील 300हून अधिक संशोधन लेखांचं विश्लेषण करून श्वेतपत्रिका तयार करण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. आता ई सिगारेट म्हणजे काय आहे ही तुम्ही माहिती स्वतः घ्या. ठीक आहे. मी ते सांगणार नाही डिटेलमध्ये. ई धूम्रपान म्हणजे काय हे थोडक्यात पाहूयात, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. तर द्रव्यरूपातील निकोटीनची विद्युत उपकरणाच्या माध्यमातून वाफ बनवली जाते आणि याच धूम्रपानासाठी वापर केला जातो. याला ई धूम्रपान असं म्हटलं जातं. यामध्ये ई सिगारेट, फ्लेवर हुक्का आणि ई शिशा इत्यादी निकोटीनयुक्त उपकरणांचा समावेश आहे. एन्ड्स आपण वरतीच पाहिलं होतं. एन्ड्स काय आहे तर इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टीम एन्ड्स असलेल्या ई सिगारेट, ई हुक्का सारख्या धूम्रपानाच्या साधनांचा युवकाकडून मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ई सिगारेट, ई सिग, व्हेप्स, ही हुक्काज, ही पेन्स अशा अनेक साधनांचा एन्ड्समध्ये समावेश होतो. ई सिगारेटचे परिणाम काय काय होतात ते पाहूयात. तर कॅन्सर, हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, फुफ्फुसांचे आजार, अस्थमा,
दमा, किडनी खराब होणे, ॲसिडिटी, आतड्यांचे आजार, कॅन्सर आदी आजार ई सिगारेटमुळे होऊ शकतात. महत्त्वाचे तरतुदी आपण पाहूयात. 15 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये ई सिगारेटवर बंदी घालण्यात आली. जपान, ब्राझील, कॅनडा, सिंगापूर यासह अनेक देशांमध्ये ई सिगारेटवर बंदी आहे. महाराष्ट्र आणि राजस्थान सरकारने जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे 2019 रोजी ई सिगारेटवर बंदी घातली. तर मित्रांनो, ई सिगारेटवर बंदी घालणारं पहिलं राज्य आहे ते म्हणजे पंजाब. ठीक आहे. ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशाने वॅपिंग हा 2014चा वर्ल्ड ऑफ द इयर घोषित केला. पंजाब हे राज्य वॅपिंगवर बंदी घालणारं म्हणजे ई सिगारेटवर बंदी घालणारं पहिलं राज्य आहे. तुम्ही उडता पंजाब पिक्चर पाहिला आहे, त्यामध्ये सुद्धा बघा हे व्यसनाधीनताच दाखवले आहे उडता पंजाब पिक्चरमध्ये. त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की ई सिगारेटवर बंदी घालणारं पहिलं राज्य कोणतं? उडता पंजाब म्हणजे पंजाब. 18 सप्टेंबर पूर्वी 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ई सिगारेटवर बंदी होती. पंजाब, कर्नाटक, मिझोराम, केरळ, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, तमिळनाडू, झारखंड, हिमाचल प्रदेश, पुदुच्चेरी, राजस्थान, मेघालय, ओडिशा आणि नागालँड. ई सिगारेटचे ब्रँड्स 400 आहेत आणि ई सिगारेटचे फ्लेवर्स 150. धूम्रपानाचे व्यसन असणारे भारतात 10 कोटी लोक आहेत. किती? 10 कोटी. दरवर्षी तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे भारतात होणारे मृत्यू आहेत 9 लाख. अतिशय वाईट परिणाम आहे मित्रांनो. तुम्ही जर कुठलं व्यसन करत नसताल परंतु करत असाल तर नक्कीच त्या व्यसनापासून दूर व्हा. मित्रांनो, व्यसनाचे आपल्या आरोग्यासोबतच आपल्या अभ्यासावर सुद्धा परिणाम होतात. तुमची जी काही स्मरणशक्ती आहे ती तुमची ह्या निकोटीनमुळे वाया जाते. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जर व्यसन करत असाल कुठलं, अपेक्षा करतो कोणी करतच नसेल पण जर करत असाल तर ते आजच याच ठिकाणी या क्षणाला सोडून द्या. कारण तुमच्या परीक्षेमध्ये पास होण्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. तुम्ही म्हणताल कसं? तर आपली जी काही स्मरणशक्ती आहे ती खुंटली जाते आणि आपल्या परीक्षेमध्ये स्मरणशक्तीला इलिमिनेशन मेथडमध्ये किती महत्त्व आहे हे तुम्हाला वेगळ्या शब्दात सांगायला नको. त्यामुळे स्मरणशक्ती जर वाचवायची असेल तर स्वतःला वाचवायचं असेल तर आजच्यापासून व्यसन सोडून द्या. जाऊयात पुढे. शारीरिक क्रियाकल्प अभ्यास. जागतिक आरोग्य संघटनेने 22 नोव्हेंबर रोजी 11 ते 17 वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या शारीरिक क्रियाकलापाचा एक अभ्यास अहवाल जाहीर केला. 146 देशांमध्ये हा अभ्यास घेण्यात आला होता. मूल्यांकनामध्ये शारीरिक शिक्षण, सक्रिय खेळ, करमणूक आणि खेळ, चालणे, नियोजित व्यायाम आणि सायकल चालवणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. भारतामध्ये पौगंडावस्थेतील मुलांमध्ये अपुरी शारीरिक क्रियाकल्पाची निम्न पातळी असून भारत या यादीत 8व्या स्थानी. कितव्या स्थानी? 8व्या स्थानी क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. यामध्ये बांगलादेश पहिल्या स्थानी असून अमेरिकेचा 14 क्रमांक लक्षात शारीरिक क्रियाकल्प अभ्यासामध्ये. त्यामुळे 3S कार्यक्रम आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 3S स्मार्ट सेफ्टी सर्व्हेलन्स हा जागतिक आरोग्य संघटनेने सूचित केलेला कार्यक्रम असून तो संपूर्ण भारतामध्ये राबविण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सुरू करण्यात आलेल्या लसींच्या मर्यादित सुरक्षा आकडेवारीचा विचार करून या प्रकल्पाची शिफारस केली होती. 3S कार्यक्रमाचा भाग म्हणून भारत नुकत्याच सादर झालेल्या रोटाव्हायरस लसीचं मूल्यांकन करीत आहे. यासोबतच उच्चस्तरीय दक्षता सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य मंत्रालय आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था CDSCO यासारख्या प्रमुख भागधारकांमधील सहकार्य बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहे. 5 वर्षाखालील मुलांमध्ये तीव्र श्वसन संसर्गामध्ये बिहार पहिल्या स्थानी. अहवाल जाहीर करणारी संस्था सेव्ह द चिल्ड्रन NGO आहे. अहवालाचं शीर्षक आहे भारतातील न्यूमोनियाच्या स्थितीचं विश्लेषण करणे. हा अहवाल मुलांमध्ये श्वसनाच्या संसर्गावर आधारित आहे. 5 वर्षाखालील मुलांमध्ये तीव्र श्वसन संसर्ग असलेली पहिली 5 राज्य आहेत बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थान. नागरी नोंदणी यंत्रणेची CRS आकडेवारी. महाराष्ट्रात गेल्या 6 वर्षात मुलींच्या जन्मदराचं प्रमाण वाढत आहे असल्याचं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या सर्वेक्षणातून दिसून आलं. 2013 मध्ये मुलींच्या जन्माचं जे लिंग प्रमाण आहे ते 1000 मुलांमागे फक्त 900 होतं. ते 2013-14 मध्ये 914 वर सुधारलं गेलंय. पण 2015 मध्ये हे प्रमाण कमी होऊन 907 वर आलंय. 2016 आणि 2017 मधील जन्मनोंदणीचं प्रमाण अनुक्रमे 904 आणि 913 आहे. 2018च्या ताज्या अहवालानुसार हे प्रमाण 916 वर सुधारलं आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील शहरी भागात 1000 मुलांमागे मुलींची संख्या 920 होती. ग्रामीण भागात हे प्रमाण 1000 मुलांमागे 930 मुली असं आहे. कोकणातील सिंधुदुर्गात मुलींच्या जन्माचं प्रमाण 965 असून यासोबतच हा जिल्हा राज्यात अव्वल आहे. लक्षात ठेवायचे, मुलींच्या जन्मामध्ये सिंधुदुर्ग राज्यात अव्वल आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी बहुल जिल्हा असलेला नंदुरबारमध्ये 1000 मुलांमागे 954 मुली जन्माला येतात. रत्नागिरीतही 953 एवढा स्त्री जन्मदर आहे. स्त्री जन्मदराच्या तळाशी असलेल्या जिल्ह्यांमध्ये बुलढाणा, कोल्हापूर आणि जालना यांचा समावेश होतो. नोंदणीकृत कार्यक्रमांवर आधारित मुंबईतील लिंग प्रमाण 939 आहे. तर ठाणे, पालघर, पुणे आणि रायगडमध्ये अनुक्रमे 926, 928, 914 आणि 916 असं आहे. आरोग्य विभागाने लिंग प्रमाणातील वाढीचं श्रेय प्रीनेटल डायग्नोस्टिक टेक्निक नियमन आणि गैरवापर प्रतिबंध कायद्याच्या मित्रांनो अंमलबजावणीला दिलं आहे. त्यानंतर आपण पुढे पाहूयात TB हारेगा देश जितेगा हे अभियान. सुरुवात याची आहे 25 सप्टेंबर 2019.
या मोहिमेअंतर्गत शासकीय आणि खाजगी रुग्णालयात टीबीग्रस्त रुग्णांना मोफत व उच्च प्रतीचे उपचार उपलब्ध होतील. हे सरकार सुनिश्चित करेल. मोहिमेचे प्रमुख 3 आधारस्तंभ असणार आहेत: वैद्यकीय दृष्टिकोन, सार्वजनिक आरोग्य आणि सक्रिय सामुदायिक सहभाग. क्षयरोग टीबी उच्चाटनाचे लक्ष्य संयुक्त राष्ट्र 2030 पर्यंत, भारत 2025 पर्यंत. जागतिक क्षयरोग टीबी अहवाल 2019. 17 ऑक्टोबर 2019 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केला. 1997 पासून दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना हा अहवाल प्रसिद्ध करते. अहवालानुसार टीबी हा जगातील सर्वात मोठा संसर्गजन्य किलर ठरला आहे. 8 देशात जगातील 2/3 क्षयरोगी आहेत. यामध्ये भारत पहिल्या स्थानी आहे. भारतात जगाच्या 27% टीबी केसेस आहेत. WHOने टीबीचे सर्वाधिक ओझे असलेल्या जगातील पहिल्या 30 देशांची यादी केली आणि मित्रांनो, जगात सर्वाधिक टीबीच्या रुग्णांमध्ये भारत पहिला आढळतो. त्यानंतर चीन, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांची क्रमवारी लागते. सगळ्यात कमी आहेत ते म्हणजे दक्षिण पूर्व विभागानुसार सर्वाधिक टीबी केसेस आहेत जास्त दक्षिण पूर्व आशियामध्ये. इंडिया टीबी रिपोर्ट काय आहे तो पाहूयात. 2010च्या तुलनेत 2018मध्ये टीबी संबंधित मृत्यूंमध्ये 82% घट झाली. आता तुम्ही मित्रांनो म्हणत असाल की मी प्रत्येक न्यूज या ठिकाणी कव्हर करत आहे, सर असं का करत आहे? तर मित्रांनो, आपल्याला करंट अफेअरमध्ये 15 आउट ऑफ 15 इतके मार्क घ्यायचे आहेत. त्यामुळे आपण प्रत्येक न्यूज कव्हर करणार आहोत. कुठल्याही कोपऱ्यातली प्रश्न जर आला करंटला तर तो गेला नाही पाहिजे. इंडिया टीबी रिपोर्ट आहे 82% घट झाली आपण म्हणतोय. मृत्यूदर घट होण्याची कारणे त्यामध्ये वैद्यकीय सेवा, सार्वजनिक खाजगी भागीदारी आणि सुधारित गुंतवणूक या गोष्टी सांगता येतील. 2017 पासून खाजगी क्षेत्रातील आरोग्यसेवा पुरवठादारांमध्ये टीबीच्या 5.4 केसेस नोंदल्या गेल्या. त्यानंतर मित्रांनो, क्षयरोग काय आहे हे तुम्हाला स्वतः पुस्तकांना पाहिजे, तुम्ही सायन्समध्ये केलं असेल त्यामुळे मी त्यामध्ये जाणार नाही डिटेलमध्ये. त्यानंतर WHO प्रादेशिक समितीची बैठक. जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO दक्षिण पूर्व आशियासाठीच्या प्रादेशिक समितीची बैठक. ठिकाण नवी दिल्ली. कालावधी 5 सप्टेंबर 2019. आवृत्ती 72वी. अध्यक्ष डॉक्टर हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्यमंत्री. भारतात दुसऱ्यांदा बैठकीचे आयोजन झाले. यापूर्वी नवी दिल्लीमध्ये ही बैठक पार पडली होती. ठीक आहे. यामध्ये नंतर राष्ट्रीय पोषण सर्वेक्षण बघूयात. आयोजक होतं आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. सहाय्य युनिसेफचं मिळलं. सर्वेक्षण कालावधी 16 ते 18 या दरम्यान होता. आवृत्ती पहिलीच होती. भारतामध्ये पहिल्यांदाच मंत्रालयाने सूक्ष्म पोषक तत्वांचा समावेश असलेले कुपोषण मोजलं. मूत्र आणि रक्ताचे नमुने गोळा करून हे सर्वेक्षण केलं गेलं. याशिवाय मुलांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल, मूत्रपिंडाचे कार्य यासारख्या असंसर्गजन्य आजाराचा तपशीलही या सर्वेक्षणात घेण्यात आला. सर्वेक्षणातील मुख्य निष्कर्ष होते: देशातील 2 वर्षाखालील मुलांपैकी केवळ 6.4% मुलांना किमान स्वीकार्य पौष्टिक आहार मिळतो. आंध्र प्रदेशातील फक्त 1.3%, महाराष्ट्रातील 2.2%, गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये फक्त 3.8% शिशूंना पौष्टिक आहार मिळतो. सुमारे 10% 5 ते 9 वर्ष वयोगटातील बालके आणि 10 ते 19 वर्ष वयोगटातील पौगंडावस्थेतील मुलांमध्ये मधुमेहाची पूर्वस्थिती आहे. त्यापैकी 5% मुलांचं वजन जास्त आहे आणि 5% मुले रक्तदाबामुळे ग्रस्त आहेत. 5 ते 9 वर्ष वयोगटातील 5 पैकी 1 मुलगा खुरटा आहे. या सर्वेक्षणात प्रथमच लठ्ठपणा आणि कुपोषणाचं सहजीवन सिद्ध करण्यात आलं. तमिळनाडू आणि गोव्यात लठ्ठ किंवा वजन जास्त असलेल्या पौगंडावस्थेतील मुलांची संख्या सर्वाधिक असल्याची आढळून येते. ठीक आहे. सर्वेक्षणाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात परत. या सर्वेक्षणात ग्रामीण आणि शहरी भागातील 1,20,000हून अधिक मुले आणि किशोरवयीन मुले समाविष्ट केली गेली. पुढील मूल्यांकन करणे हे सर्वेक्षणाचं उद्दिष्ट आहे. त्यामध्ये काय काय पाहिलं जाणार होतं मित्रांनो, हे आपल्याला स्टेटमेंट पडू शकतात. त्यामध्ये सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता, सबक्लिनिकल इन्फ्लेमेशन, जंत प्रादुर्भाव, जास्त वजन, लठ्ठपणा आणि कार्डिओमेटाबॉलिक जोखीम या गोष्टी त्यामध्ये तपासल्या जातात. राष्ट्रीय मधुमेह आणि मधुमेह रेटिनोपॅथी सर्वेक्षण. नॅशनल डायबिटीस आणि डायबिटिक मित्रांनो, हे जास्त करायची गरज नाही. ठीक आहे. हे तुम्ही स्वतः बघा तुम्हाला करायचं असेल तर, पण मला त्यात काही महत्त्व वाटलं नाही. नंतर राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टीदोष सर्वेक्षण, हे सुद्धा यात लक्षात ठेवा. फक्त मोतीबिंदू 66.2% लोकांना आहे. म्हणजे जर भारतातील अंधत्वाचं खरं कारण जर असेल सगळ्यात जास्त तर ते मोतीबिंदू आहे. ते किती टक्के आहे? 66.2% अंधत्वाचं कारण ठरत आहे. दृष्टिपटलाचा दोष आहे 7.4 आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियामधील दोष आहे 7.2%. जगातील बालकांची स्थिती अहवाल या ठिकाणी आपल्याला पाहावा लागेल. यामध्ये स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन रिपोर्ट 2019 अहवालाची थीम होती चिल्ड्रन फूड अँड न्यूट्रिशन ग्रोविंग वेल इन चेंजिंग वर्ल्ड. जाहीर करणारी संस्था होती संयुक्त राष्ट्र बालनिधी युनिसेफ. मुले, आहार आणि पोषण यावरील युनिसेफचा सर्वात व्यापक अहवाल. या वार्षिक अहवालामध्ये जगभरातील मुलांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल माहिती नमूद असते. कुपोषण. 5 वर्षाखालील 3 मुलांपैकी कमीत कमी 1 कुपोषित किंवा लठ्ठ आहे. कमीत कमी 2 पैकी 1 मुले भुकेने ग्रस्त आहेत. कुपोषणाच्या ट्रिपल बर्डनचा कुपोषण, छुपी भूक आणि लठ्ठपणा मुले, तरुण अर्थव्यवस्था आणि देशाचे अस्तित्व, वाढ आणि विकास यांना धोका आहे. दक्षिण आशियातील प्रत्येक दुसरा मुलगा कुपोषणाने ग्रस्त असल्याचा दिसून येतो. ठीक आहे. भारतातील महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही वाचू शकता. मला काही डिटेल यात महत्त्वाचं काही वाटलं नाही. ठीक आहे. हा सगळा अहवालच तुम्ही एकदा वाचून घ्या.
डिटेल यातवर प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहेत. राष्ट्रीय पोषण संस्थेवर टपाल तिकीट जारी. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय पोषण संस्थेच्या स्मरणार्थ स्मारक टपाल तिकीट जारी केलं आहे. राष्ट्रीय पोषण संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त हे टपाल तिकीट जारी करण्यात आलं. शताब्दी वर्षास्थीमध्ये पोषण आहाराद्वारे देशातील सबलीकरण करणे. राष्ट्रीय पोषण संस्था कुठं आहे हे तुम्हाला त्याचं ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. ती आहे कुन्नूर, तामिळनाडू. 1918ला त्याची स्थापना आहे. संस्थापक होते सर रॉबर्ट मॅककॅरिसन. 1958मध्ये हैदराबाद येथे ही संस्था हलवण्यात आली. भारतीय सार्वजनिक आरोग्य, पोषण आणि संशोधन केंद्राकडनं हिची रखवालदारी केली जाते. आशिया आरोग्य परिषद, आशिया हेल्थ 2019 नवी दिल्लीला झाली बैठक. पहिलीच होती 16 ते 19 ऑक्टोबर 2019 दरम्यान झाली. आयोजक होतं NHA, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, नॅशनल हेल्थ अथॉरिटी आणि भारतीय उद्योग संघ. थीम होती सर्व्हिंग द वर्ल्ड्स फास्टेस्ट ग्रोविंग रिजन थ्रू हेल्थ केअर कव्हरेज. उद्दिष्ट होतं आरोग्याच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी अनेक भागधारकांना एकत्र आणणं. राष्ट्रीय आरोग्य प्रोफाईल, नॅशनल हेल्थ प्रोफाईल 30 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे प्रकाशित. आवृत्ती होती 14 2005 पहिल्यांदा प्रकाशित झाली. सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्सने ही प्रोफाईल तयार केली. प्रमुख मुद्दे होते सरासरी आयुर्मान 68.7 वर्ष, आपण यापूर्वीच पाहिलं होतं. महिलांचं आयुर्मान 70.2 वर्ष. महाराष्ट्रात किती पाहिलं होतं मित्रांनो? ते पाहिलं होतं 72.5. ठीक आहे. आणि जगाचं किती होतं? 72.6. ठीक आहे. सर्वाधिक लोकसंख्या घनता जी आहे ती दिल्लीमध्ये आढळून येते. सर्वात कमी लोकसंख्या घनता अरुणाचल प्रदेशमध्ये. एकूण जननदर 1.8, ग्रामीण भागात 2.3, शहरी भागात 2.5. सार्वजनिक आरोग्यासाठी चिंतेचं मोठं कारण होतं डेंग्यू आणि चिकनगुनिया. नैसर्गिक वृद्धिदर जो आहे तो 13.9 वर्ष. जन्मदर, देशाचा जन्मदर जो आहे तो 20.2 वर्ष. मृत्यूदर आहे तो 6.4. अर्भक मृत्यूदर 2017मध्ये देशाचा अर्भक मृत्यूदर 33 1000 मृत्यूमागे. ग्रामीण भागात तो 37, म्हणजे शहरी भागात कमी आहे, ग्रामीण भागात जास्त आहे, 37 आहे, शहरी भागात फक्त 23 आहे. सर्वाधिक जो अर्भक मृत्यूदर आहे तो मित्रांनो लक्षात ठेवायचा तुम्हाला. मध्य प्रदेशमध्ये अर्भक मृत्यूदर सगळ्यात जास्त आहे. तर सर्वात कमी गोव्यामध्ये आणि महाराष्ट्राचा अर्भक मृत्यूदर आहे तो 19 आहे. आता समजा देशात जर सगळ्यात जास्त म्हटलं तर सर्वाधिक आसाममध्ये माता मृत्यूदर आहे आणि महाराष्ट्रात 61. त्या ठिकाणी तुम्ही के माता हा जर शब्द लक्षात ठेवला, कोणता? के माता. तर या ठिकाणी सगळ्यात कमी माता मृत्यूदर आहे के माता. हे के तुम्ही असं सुद्धा के लक्षात ठेवा. के माता. के माता म्हणजे केरळ. ठीक आहे. नंतर आपलं MH महाराष्ट्र. 3 नंबरला लागतं तामिळनाडू. ओके. हे माता मृत्यूदरामधले 3 राज्य आहेत. ठीक आहे. सर्वात कमी माता मृत्यूदर असणारे पहिले 3 राज्य लक्षात ठेवायचं. के माता. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवा फक्त. ट्रान्सफॅटच्या उच्चाटनासाठी WHO आणि IFBची भागीदारी झाली. बस लगेच पुढे चला. अल्जेरिया आणि अर्जेंटिना हे देश मलेरियामुक्त घोषित येऊ शकतं की नुकतंच अलीकडे कोणते 2 देश मलेरियामुक्त झाले तर ते लक्षात ठेवा. अल्जेरिया आणि अर्जेंटिना. बस. नंतर पुढे मलेरिया निर्मूलनासाठी मेरा इंडिया. हा हे महत्त्वाचं आहे. 1 लाईन येऊ शकतं. आपण डिटेल घेणार आहोत. 2030 पर्यंत लक्षात ठेवायचं. TB जो आहे मित्रांनो तो आपल्याला 2025 पर्यंत TB मुक्त व्हायचं आपल्याला. ओके. क्षयरोगमुक्त भारत कधी करायचं? 2025 पर्यंत. ठीक आहे. आणि 2030 सालापर्यंत मलेरियाचं निर्मूलन करायचं आहे. किती? 2030 पर्यंत. हे लक्षात ठेवा. TBचं 2025 पर्यंत आणि मलेरियाचं 2030 पर्यंत. त्यासाठी कोणता उपक्रम आहे? मेरा इंडिया. मेरा इंडियाचा पूर्णरूप काय आहे? मलेरिया एलिमिनेशन रिसर्च अलायन्स इंडिया. ठीक आहे. याचा फुल फॉर्म आहे मलेरिया एलिमिनेशन रिसर्च अलायन्स इंडिया. हे लक्षात ठेवायचं आहे. मलेरिया निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या भागीदारांचा हा एक सामूहिक गट आहे. उद्देश आहे 2030 पर्यंत भारतातून मलेरिया निर्मूलन करण्यासाठी आणि लोकसंख्येला असणारा मलेरियाचा धोका कमी करण्यासाठी समन्वित संशोधनाला प्राधान्य देणं. यानंतर WHOच्या ICD सूचीमध्ये बर्नआउटचा समावेश. जागतिक आरोग्य संघटनेने WHO बर्नआउटला वैद्यकीय स्थिती म्हणून चिन्हांकित करीत त्यास आंतरराष्ट्रीय रोगवर्गीकरण ICD मध्ये स्थान दिले. ही पण इतकी महत्त्वाची नाही न्यूज. लक्षात ठेवा. फक्त 1 लाईनर लक्षात ठेवू शकता. WHOच्या ICD सूचीमध्ये बर्नआउटचा समावेश केला गेला आहे. अंधत्व प्रतिबंध आठवडा लक्षात ठेवा. 1 लाईनर तेवढंच लक्षात ठेवलं तरी खूप झालं. 1 ते 7 एप्रिल दरम्यान हा आठवडा आहे. ठीक आहे. अंधत्व प्रतिबंध आठवडा. अंधत्व टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे जागरूक पसरवणे. सुरुवात 1960 जवाहरलाल नेहरू व राजकुमारी अमृता कौर यांनी सुरू केलं होतं. भारताने जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने व्हिजन 2020 दृष्टी अधिकार व्हिजन 2020 द राईट टू साईट हे अभियान सुरू केलं आहे. भारतात डॉक्टरांची कमतरता. यावरती प्रश्न आला होता मित्रांनो मागे की किती लोकसंख्येमागे डॉक्टर आहेत. त्यामुळे आपल्याला हे प्रमाण पण पाहावं लागेल. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्स इकॉनॉमिक्स अँड पॉलिसीने CDDEP पुढील निरीक्षणे नोंदवली आहेत. भारतात 6 लाख डॉक्टर्स आणि 2 लाख नर्सेसची कमतरता आहे. किती? 6 लाख डॉक्टर आणि 20 लाख नर्सेसची भारतात कमतरता आहे. अँटीबायोटिक्स उपलब्ध असले तरी देखील बहुतेक वेळा रुग्णांना ते परवडत नाहीत.
भारतामध्ये 10,189 लोकांमागे एक डॉक्टर, म्हणजे 10,000 लोकांमागे आपल्या भारतात फक्त एक डॉक्टर आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार हे प्रमाण 1,000 1K मागे एक असलं पाहिजे, परंतु आपल्या भारतात मात्र अतिशय दुर्दैव आहे की 10,000 डॉक्टरमागे एक डॉक्टर आहे. 10,000 लोकसंख्येमागे एक डॉक्टर आहे. तो जागतिक आरोग्य संघटनेनुसार 1,000 डॉक्टरमागे एक असला पाहिजे. हे दोन्ही स्टेटमेंट महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. भारतात नर्स आणि रुग्ण यांचं प्रमाण एकाच 483 आहे, म्हणजे 483 रुग्णांमागे एक नर्स आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहे. ग्रीसमध्ये 3 व्यक्तीचे बाळ जन्माला आले असलं काही विचारत नाहीत. राष्ट्रीय मानसिक, या ठिकाणी तुम्ही याला प्रेमाने काट मारून टाका. राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था NIMHR. अपंग सशक्तीकरण विभागाच्या सचिव शकुंतला गमलिन यांनी या संस्थेची उभारणी आदर्शला ठेवली. ठिकाण होतं शेरपूर, भोपाळ सेहोर महामार्ग, मध्य प्रदेश. या प्रकारची ही भारतातील पहिलीच संस्था आहे. केंद्र सरकारने सुरुवातीच्या 3 वर्षासाठी 180 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. जागतिक इन्फ्लुएन्झा धोरण. जागतिक आरोग्य संघटनेने WHO हे धोरण जाहीर केलं. कालावधी 2019 ते 2030. उद्देश इन्फ्लुएन्झाच्या धोक्यापासून सर्व देशातील लोकांना संरक्षण प्रदान करणे. दरवर्षी जगभरामध्ये इन्फ्लुएन्झाच्या 1 अब्ज केसेस आढळतात, त्यापैकी 2 ते 5 दशलक्ष हे गंभीर प्रकरणे असतात. 3 नवीन एम्सच्या स्थापनेला कॅबिनेटची मंजुरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटने 3 नवीन एम्सच्या स्थापनेला मंजुरी दिली. ते 3 एम्स कोणते आहेत एवढं बघा आणि पुढे जाऊ शकता. त्यात आहे एक विजयनगर, जोड्या लावले शकतं, जम्मू क्षेत्रात आहे. अवंतीपुरा, पुलवामा काश्मीर, राजकोट गुजरातमध्ये. जम्मू काश्मीरवरील 2 एम्सची घोषणा पंतप्रधानांच्या विकास पॅकेजमध्ये, तर राजकोट येथील एम्सची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. AIIMS काय आहे हे? ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. ठीक आहे, ही स्वायत्त संस्था आहे एक प्रकारची. राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था म्हणून घोषित. देशातील पहिले एम्स जे आहे ते दिल्लीमध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रात नागपूर येथे एम्समध्ये पहिल्यांदा एम्स महाराष्ट्रात कुठं झालं? 2018मध्ये नागपूरला. ओके. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना काय आहे बघूयात, कारण योजनेवरती प्रश्न हमखास येत राहतो. घोषणा 2003ला, सुरुवात मार्च 2006मध्ये. उद्देश होता देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रत्येकासाठी एक समान पद्धतीने आरोग्य सुविधा प्रदान करणे. योजनेचे घटक होते एम्स सारख्या संस्था स्थापन करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची सुधारणा करणे. 10 जागतिक आरोग्य धोक्यांची यादी. जागतिक आरोग्य संघटनेने 2019 मधील 10 जागतिक आरोग्य धोक्यांची यादी जाहीर केली. वायू प्रदूषण आणि हवामान बदल. 10 पैकी 9 जण दूषित वायूचे शोषण करत आहेत. ठीक आहे. 2019 मध्ये हवा हा आरोग्यासाठी सर्वात मोठा पर्यावरणीय धोका, यावरती राज्यसभेला प्रश्न सुद्धा आलता. जीवाश्म इंधनाचे ज्वलन हे वातावरणातील बदलाचे प्रमुख कारण आहे. मधुमेह, कर्करोग आणि हृदयरोग यासारखे गैरसंक्रमणीय रोग जगभरातील 70% मृत्यूचे कारण ठरत आहेत. कमी आणि मध्यम उत्पन्न देशामध्ये 85% मृत्यूचे कारण आहे. नंतर जागतिक इन्फ्लुएन्झा महामारी. नाजूक आणि असुरक्षित सेटिंग्स. प्रतिजैवक, प्रतिरोधक, इबोला आणि इतर उच्च धोक्याचे रोगजनक. कमकुवत प्राथमिक आरोग्य सेवा, लस अनिश्चितता, डेंग्यू आणि HIV. नंतर राष्ट्रीय कॅन्सर संस्था. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाडसा जिल्हा झज्जर, हरियाणा येथे राष्ट्रीय कॅन्सर संस्थेचं उद्घाटन केलं आहे. ही देशातील सर्वात मोठी कॅन्सर संस्था आहे. विचारू शकतात की देशातील सर्वात मोठी कॅन्सर संस्था पंतप्रधान मोदी यांनी कुठे स्थापन केली, तर ते लक्षात ठेवायचे भाडसा जिल्हा झज्जर, हरियाणा. कॅन्सरला हरियाणा हरवणार असं लक्षात ठेवा, कारण तिथे सर्वात मोठी कॅन्सर संस्था आहे. या संस्थेच्या उभारण्यासाठी 2035 कोटी रुपये खर्च आला. एम्स झज्जरच्या कॅम्पसमध्ये ही संस्था आहे. यानंतर मित्रांनो, परीक्षेला जास्त प्रश्नांची संरक्षण घडामोडी या अंतर्गत दिसून येते, त्यामुळे आज आपण संरक्षण घडामोडी सुद्धा कव्हर करत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ बोर वाटण्याचं कारण नाही, कारण शेवटी आता संरक्षण घडामोडी आणि आरोग्य घडामोडी या थोड्या बोरच असतात. मित्रांनो, यावरती प्रश्न येतो आणि आपल्याला सगळ्यांना टार्गेट आहे ते म्हणजे 15 पैकी 15 मार्क्स मिळवायचे आहेत. मित्रांनो, मी तर वाचतोय, तुम्हाला फक्त ऐकायचं आहे. विचार करा मी किती थकत असेल, परंतु तरीही तुमच्या सेवेसाठी मी व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे याचा नक्की शेवटपर्यंत लाभ घ्या. अग्नि-3 क्षेपणास्त्राची चाचणी. चाचणी दिनांक 3 डिसेंबर 2019. ठिकाण अब्दुल कलाम बेट, ओडिशा किनारा. रात्रीच्या वेळी घेण्यात आलेली ही पहिली चाचणी अयशस्वी ठरली. क्षेपणास्त्र विकास DRDO. 2011मध्ये भारतीय लष्करात समावेश झाला. अग्नि-3 क्षेपणास्त्राचा जमिनीवर मारा करण्यास हे सक्षम आहे. अग्नि-3ची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहूयात, कारण मागच्या वेळेस अग्नि-5, ठीक आहे, अग्नि-5चा पल्ला विचारला होता, ज्याचं उत्तर होतं 5,500. ठीक आहे, त्यामुळे हे अग्निक्षेपणास्त्र यावरती प्रश्न हा येत राहतो. ओके, त्यामुळे आता आपल्याला अग्नि-3ची वैशिष्ट्ये पाहिजे आहेत. अग्नि-3ची वैशिष्ट्ये आहेत: पल्ला आहे 3,500 किलोमीटर, लांबी 17 मीटर, व्यास 2 मीटर, वजन 50 टन, इंधन 3 टप्प्याचे घन आणि भारत वहन क्षमता 1.5 टन अशी आहे. पृथ्वी 2ची सुद्धा यशस्वी चाचणी झाली. काय आहे पाहूयात सविस्तर.
3 डिसेंबर 2019 रोजी रात्रीच्या वेळी ही चाचणी घेण्यात आली. चाचणी ठिकाण होतं चांदीपूर, ओडिशा किनारा. स्वदेशी बनावटीची अणुसक्षम क्षेपणास्त्र आहे. जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. मारक पल्ला जो आहे याचा तो आहे 350 किलोमीटर. या क्षेपणास्त्राची पहिली रात्रीच्या वेळी चाचणी फेब्रुवारी 2018 घेण्यात आली. DRDOद्वारा विकसित पहिले स्वदेशी बनावटीचे एक क्षेपणास्त्र आहे. अणुस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे ती 500 ते 1000 किलोग्राम असून लांबी 8.56 मीटर तर व्यास 1 मीटर आहे. हे क्षेपणास्त्र 2003 भारतीय सैन्य दलात दाखल करण्यात आलं होतं. स्पाइक LR क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. ठिकाण मध्य प्रदेश. चाचणी दिनांक 28 नोव्हेंबर 2019. रणगाडा विरोधी चौथ्या पिढीचे लांब पल्ल्याचं LR लॉंग रेंज क्षेपणास्त्र आहे. 4 किलोमीटर पर्यंतचे कोणतेही लक्ष्य भेदण्याची क्षमता यामध्ये आहे. रचना आणि विकास राफेल ॲडव्हान्स डिफेन्स सिस्टीम इस्रायल. स्पाइक हे रणगाडा भेदी क्षेपणास्त्र जगभरात 26 देशांमध्ये वापरलं जातं. भारताने ही क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा $500 दशलक्ष व्यवहार निश्चित केला आहे. अस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. ठीक आहे. चाचणी दिनांक लक्षात ठेवायचे मित्रांनो. स्वदेशी बनावटीतलं पहिलं जे स्वदेशी बनावटीचं शस्त्र आहे ते आहे अस्त्र. ठीक आहे. शस्त्र पहिलं स्वदेशी बनावटीचं अस्त्र. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकता. 18 सप्टेंबर 2019ला याची चाचणी झाली. तारीख काही करायची गरज नाही. ठिकाण लक्षात ठेवा ओडिशा किनाऱ्यामधनं. भारतीय वायुदलाच्या सुखोई 30 या अत्याधुनिक विमानातून याची यशस्वी चाचणी करण्यात आली. पहिले स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र आहे हे. मग मी आत्ताच तुम्हाला पूर्वीच सांगितलं. अस्त्र पहिलं स्वदेशी बनावटीचं शस्त्र असं लक्षात ठेवायचं यमकमध्ये. ओके. अस्त्र फर्स्ट मेड इन इंडिया शस्त्र हत्यार. ठीक आहे. यानंतर पहिले स्वदेशी बनावटीचं शस्त्र आहे हे आपल्याला पाहता येईल. हवेतून हवेत मारा करणारं भारताने विकसित केलेलं पहिलं क्षेपणास्त्र आहे. रचना आणि विकास जे आहे त्याची संशोधन आणि विकास संस्था DRDOने केली. पल्ला 70 किलोमीटर, भविष्यात 300 किलोमीटरपर्यंत वाढवण्यात येणार. स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे ती आहे 15 किलोची. वजन 154 किलोग्रॅम, लांबी 3.57 मीटर, व्यास 1.178 मिलीमीटर. निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. काय आहे निर्भय ते थोडक्यात पाहूयात. याचं सुद्धा चांदीपूर ओडिशामधनं यशस्वी चाचणी केली. ही 6वी चाचणी होती. पहिली 2013ला निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी झाली. स्वदेशी बनावटीचे सबसोनिक क्षेपणास्त्र आहे. परिचालन पल्ला जो आहे तो 1000 किलोमीटर आहे. त्यावर 300 किलो वजनाची अणुस्त्रे वाहून नेऊ शकतात. निर्मिती DRDOने केली आहे. अमेरिकेच्या टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्राच्या धर्तीवर निर्मिती केली. वजन 1500 किलोग्राम आहे. लांबी 6 मीटर, व्यास 0.52 मीटर, वेग 0.7 ते 0.7 मॅक. इंजिनचं नाव आहे मानिक. अजून बसवण्यात आलेलं नाही. अस्त्र क्षेपणास्त्र आकाश 1S क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. हे सुद्धा पाहूयात आपण. चांदीपूर ओडिशा इथनंच झालं आहे. आकाश या क्षेपणास्त्राची प्रगत आवृत्ती पूर्णपणे स्वदेशी बनवण्याचे क्षेपणास्त्र आहे. मध्यम पल्ला तसेच एकाच वेळी एकापेक्षा जास्त लक्ष्यांचा भेद घेण्याची क्षमता याची आहे. एकात्मिक मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत विकसित क्षेपणास्त्र आहे. नाग, अग्नी, त्रिशूल आणि पृथ्वी ही क्षेपणास्त्रे ही याच कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आली. निर्मिती जी आहे ती DRDOकडनं करण्यात आली. उत्पादक भारत डायनामिक्स लिमिटेड क्षेपणास्त्र प्रणाली आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड रडार आणि यंत्रणा. पहिली चाचणी 1990 ठीक आहे. डिटेलमध्ये करा हे. नंतर नाग अँटी टँक मिसाईल म्हणतात त्याला. हे महत्त्वाचं आहे. हे आपल्याला सविस्तर पाहावं लागेल. पोखरण फायरिंग रेंजनं चाचणी झाली. नाग ही 3ऱ्या पिढीची रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. लक्षात ठेवायचं. नाग ही कशी आहे? रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा. उत्पादक भारत डायनामिक्स लिमिटेड. वजन 42 किलो, 1.90 मीटर. याला अँटी टँक मिसाईल पण म्हणतात. 7 ते 10 किलोमीटर याचा पल्ला आहे. लक्षात ठेवायचं. नाग काय? अँटी टँक मिसाईल आहे. आता ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. महत्त्वाचं आहे ब्रह्मोस. क्षेपणास्त्राचं नाव जे आहे भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियामधील मोस्कोवा या 2 नद्यांच्या नावावरनं याला ब्रह्मोस क्षेपणास्त्र म्हणतात. उत्पादक आहे ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेड. भारताच्या DRDO आणि रशियाच्या NPOM याचा संयुक्त उपक्रम आहे. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलात तैनात. सुपरसोनिक क्रूज मिसाईलची जहाजाविरोधी आवृत्ती. जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक हे क्रूज मिसाईल आहे. रशियाच्या P-800 ओनिक्स क्रूज क्षेपणास्त्रावर आधारित जमीन, पाणी आणि आकाशातून हे डागता येईल. मारक पल्ला जो आहे त्याचा 290 किलोमीटर आहे. ठीक आहे. हेलिना काय आहे ते पाहूयात. भारताने हेलिना या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. स्वदेशी बनावटीचे अँटी टँक गाइडेड मिसाईल आहे. AGTM आहे. हेलिना ही नाग क्षेपणास्त्राची हेलिकॉप्टर आवृत्ती आहे. एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत निर्मिती. या ठिकाणी नाग जे आहे ते अँटी टँक मिसाईल आहे. तर हेलिना जे आहे ते अँटी हेलिकॉप्टर मिसाईल आहे. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे नाग क्षेपणास्त्रातनं ह्या रणगाड्याला उडवता येईल. तर हेलिनामधनं हेलिकॉप्टरला उडवता येईल. ठीक आहे. हेलिकॉप्टर आता मला काय बनवता येत नाही ते तुम्ही लक्षात ठेवा. नंतर
एकात्मिक मार्गदर्शन क्षेपणास्त्र कार्यक्रम विकास कार्यक्रमांतर्गत निर्मिती करणारी कंपनी आहे भारत डायनामिक्स लिमिटेड. हे बाकी काही करायची गरज नाही. हिलिना एंटी हेलिकॉप्टर मिसाईल आहे, लक्षात ठेवा. आणि दोघांचा पल्ला सेम आहे, नाग मिसाईलचा आणि हेलिनाचा. ठीक आहे, ही रणगाड्या विरोधी काम करते, तर ही हेलिकॉप्टर विरोधी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोघांचा पल्ला कसा आहे, 7 ते 10 किलोमीटरच आहे. यानंतर INS खांदेरी अतिशय महत्त्वाचं आहे. INS खांदेरी नौदलात दाखल झाली. INS खांदेरी ही अत्याधुनिक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते INS खांदेरी आणि INS निलगिरी या युद्धनौकाच्या जलावतरणाचा कार्यक्रम झाला. कोणत्या? INS खांदेरी आणि INS निलगिरी. पाणबुडीला कनेरी या माशाच्या प्रजातीवरून खांदेरी हिंदूत खंडेरी नाव देण्यात आलं. खांदेरीची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपल्याला सविस्तर पाहावे लागतील. मित्रांनो, जो काही प्रोजेक्ट 75 आहे या ठिकाणी दिलं नाही, तुम्हाला एक्स्ट्राची माहिती सांगतो. प्रोजेक्ट 75 जो फ्रान्सच्या मदतीने होतोय, त्याच्या अंतर्गत आपल्याला ह्या पाणबुड्या निर्माण करायच्यात. ह्या टोटल 6 पाणबुड्या निर्माण करायच्यात, त्यापैकीच खांदेरी एक आहे, हे लक्षात ठेवा. डिझेल विद्युत प्रकारातील ही अद्ययावत पाणबुडी आहे. पारमसिन मोटार तंत्राचा वापर केल्यामुळे तिचा आवाज येणार नसून शत्रूच्या सोनार यंत्रणेला चकवा देणं शक्य होईल. खांदेरीवरून 4 पाणतेर टॉर्पेडो आणि 2 क्षेपणास्त्रे डागण्याची यंत्रणा आहे. संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित आहे. खांदेरीचे नेतृत्व कॅप्टन दलबीर सिंग करत आहेत. या पाणबुडीची बांधणी माझगाव डॉकने केली. खांदेरी या पाणबुडीची लांबी 67.5 मीटर आहे, तर रुंदी 12.3 मीटर आहे. ही पाणबुडी 12,000 किलोमीटरपर्यंत खोल पाण्यात प्रवास करू शकते. प्रोजेक्ट 75 अंतर्गत देशामध्ये बनवण्यात आलेली स्कॉर्पिन श्रेणीतील INS खांदेरी ही दुसरी पाणबुडी आहे. पहिली INS कलवरी आहे. ताशी 20 नॉटिकल मैल या वेगाने जाण्याची या पाणबुडीची क्षमता आहे. घोषवाक्य अखंड, अभेद्य, अदृश्य. INS निलगिरीची युद्धनौकेचे जलावतरण. ठीक आहे, आपण वरती प्रोजेक्ट 75 पाहिला, आता आपल्याला प्रोजेक्ट 17A पाहावं लागेल. INS निलगिरी या युद्धनौकेचे 28 सप्टेंबर 2019 रोजी माझगाव डॉक येथे जलावतरण करण्यात आलं. P-17A म्हणजे प्रोजेक्ट 17A. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी सांगतो. P-75 आणि P-17A यामध्ये फरक आहे. जो प्रोजेक्ट 17A आहे तो युद्धनौकांसाठी आहे, लक्षात ठेवायचं आहे, युद्धनौकांसाठी. प्रोजेक्ट 75 जो आहे तो आपण वरतीच पाहिलं, 6 पाणबुड्या बनवायच्यात. लक्षात ठेवायचं, प्रोजेक्ट 75 पाणबुड्यांसाठी, तर प्रोजेक्ट 17A जो आहे तो युद्धनौकांसाठी. राहील लक्षात. त्यामुळे आपण आता युद्धनौका कोणती पाहतोय? निलगिरी. आणि प्रोजेक्ट 75 अंतर्गत पाणबुडी कोणती पाहिलीवर? खांदेरी. ओके, लक्षात आलं असेल तुमच्या. नौदलाची सर्वात मोठी सुकी गुदी. नौदलाच्या मालकीच्या देशातील पहिल्या ड्राय डॉकचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलंय. ठीक आहे, कुठे ही गुदी लक्षात ठेवायची फक्त. सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका विक्रमादित्य देखील त्या ठिकाणी बसेल. त्यानंतर पुढे INS रणजित सेवानिवृत्त झाली. थोडक्यात माहिती घ्या. भारतीय नौदलाच्या ताफ्यातील अण्वस्त्र विनाशक अवधी, लक्षात ठेवायचं, अण्वस्त्र विनाशक अवधी INS रणजित सेवानिवृत्त झाली. बस एवढंच लक्षात ठेवा. IGS विग्रह सुद्धा सेवानिवृत्त झाली. ओके, INS वेलाचे जलावतरण झालंय, हे एक महत्त्वाचं आहे मित्रांनो. आत्ताच आपण सांगितलं प्रोजेक्ट 75 अंतर्गत 6 पाणबुड्या बनवण्यात येणार होत्या, त्या अंतर्गत जी वेला जी होती तिचं सुद्धा जलावतरण झालंय. ठीक आहे, वेला नावाची पार्श्वभूमी काय आहे ते पाहूयात. तर भारतीय नौदलात 31 ऑगस्ट 1971 रोजी सोव्हिएत रशियाकडून घेतलेली वेला नावाची पाणबुडी सामील झाली. तिने 34 वर्ष भारतीय नौदलात सेवा केल्यानंतर 25 जून 2010 रोजी तिला सेवानिवृत्त करण्यात आलं. त्या पाणबुडीच्या नावावरूनच हिला INS वेला म्हणतात. आपण आत्ताच पाहिलं होतं की प्रोजेक्ट 75 अंतर्गत आपल्याला 6 पाणबुड्या बनवायच्यात आणि प्रोजेक्ट 17A अंतर्गत आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो 7 युद्धनौका बनवायच्यात. ठीक आहे, फरक लक्षात ठेवा. INS इम्फालचं जलावतरण. विशाखापट्टणम वर्गातील तिसरी विनाशिका INS इम्फालचं जलावतरण झालं आहे. जलावतरणावेळी INS इम्फालचे वजन 3,027 टन एवढं होतं. विविध चाचणीनंतर 2023 मध्ये ही युद्धनौका नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे. विशाखापट्टणम वर्गातील विनाशिका INS विशाखापट्टणम, INS मार्मागाव आपण म्हणतात, INS इम्फाल आणि INS पोरबंदर. इम्फालची वैशिष्ट्ये संपूर्ण भारतीय बनावटीची नौका आहे. आणि मित्रांनो, ही प्रोजेक्ट 15B अंतर्गत या ठिकाणी आपल्याला आता लक्षात ठेवता येईल की आपण 3 प्रोजेक्ट पाहिले. ओके, परत एकदा रिवाइज करूयात. प्रोजेक्ट 75, प्रोजेक्ट 17A, प्रोजेक्ट 15B. ठीक आहे, आता जो प्रोजेक्ट 75 आहे तो पहिला आपण पाणबुड्यांसाठी केला आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला 6 पाणबुड्यांची निर्मिती करायची. प्रोजेक्ट 17A पाहिला, त्या अंतर्गत आपल्याला युद्धनौका करायच्यात आणि त्या 7 करायच्यात. आणि आत्ताच आपण प्रोजेक्ट 15B पाहिला, त्यानंतर्गत विशाखापट्टणम सिरीज तयार करतो आपण युद्धनौकांची. विशाखापट्टणम
त्या 4 आहेत, त्यातली आपण आत्ता एक पाहिली, ती म्हणजे INS पोरबंदर, INS इम्फाल. ठीक आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या आहेत या प्रोजेक्ट 15B अंतर्गत, तर ह्या 4 युद्धनौका आहेत. कोणत्या? INS विशाखापट्टणम, INS मार्मगवा, INS इम्फाल आणि INS पोरबंदर. ओके. प्रोजेक्ट 15B अत्याधुनिक युद्धनौकेच्या ताफा नौदलात सामील करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पांतर्गत पहिली नौका INS विशाखापट्टणमचं एप्रिल 2015मध्ये जलावतरण करण्यात आलं. दुसरी नौका INS मार्मगवाचं 2016मध्ये. त्यानंतर इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात. लेफ्टनंट शिवांगी यावरती प्रश्न कंबाईनला 100% येणार, कारण याच्या अगोदर आपल्याला MiG-21 बायसन अवनी चतुर्वेदी, राईट, अवनी चतुर्वेदीवर प्रश्न आला होता. MiG-21 बायसन ते विमान चालवलं होतं. राज्यसेवेला प्रश्न होता, कोण? अवनी चतुर्वेदी. ठीक आहे, अवनी चतुर्वेदी. त्यामुळे आपल्याला आत्ता या ठिकाणी शुभांगीला पाहणं गरजेचं ठरल. 2 डिसेंबर 2019 रोजी सब लेफ्टनंट शिवांगी हिची नौदलाची पहिली महिला पायलट. नौदल शब्द या ठिकाणी अंडरलाईन करायचा आहे. कुठली? नौदलाची. कोची येथील नौदलाच्या तळावर सध्या ती कार्यरत असून नौदलाचं सर्वात शक्तिशाली विमान डोर्नियल सर्व्हिलन्सने तिने उड्डाण करणार आहे. नौदलात महिलांना प्रत्यक्ष वैमानिक म्हणून घेण्याचा निर्णय 2015मध्ये झाला. 4 वर्षानंतर तो निर्णय शुभांगीच्या निवडीतून प्रत्यक्षात आला आहे. सब लेफ्टनंट शिवांगी यांनी शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे SSC 27 या NOC कोर्समध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात केरळच्या ऐजिमाला येथील भारतीय नौदल अकादमीतून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये त्यांचा जन्म झाला. हे लक्षात ठेवायचं आहे. कुठल्या आहेत त्या? अवनी चतुर्वेदी, उत्तर प्रदेश. ठीक आहे. तिचे वडील ज्ञान स्वरूपात नौदलात अधिकारी आहेत. तायक्वांदो खेळात तिने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं होतं. लक्षात ठेवायचं फक्त एवढं की पहिली भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट कोण आहे भारतातील, तर ते लक्षात ठेवायचं आहे, लेफ्टनंट शिवांगी. यानंतर सुरक्षेचा नारिंगी बावटा काय आहे पाहूयात. संरक्षण मंत्र्याच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबई किनारपट्टीवर सुरक्षेचा नारंगी बावटा त्या ठिकाणी लावण्यात आला. यामुळे अरबी समुद्रातून मुंबईकडे येणारी जहाजे व बोटींच्या हालचालीवर दूरपर्यंत निर्बंध असतील. प्रत्येक जहाजावर अधिक बारकाईने लक्ष ठेवलं जाणार आहे. त्यानंतर सिऊल संरक्षण संवाद पाहूयात काय आहे. ठिकाण आहे सिऊल, कोरियाची राजधानी आहे दक्षिण कोरियाची. राजनाथ सिंहांचा सहभाग होता, काही महत्त्वाचं नाही आहे. नंतर पोलंडच्या नागरिकांनी कोल्हापूरच्या भूमीला केलं वंदन, काय आहे त्या संदर्भात आपण न्यूज पाहूयात. दुसऱ्या महायुद्धादरम्यान निवासित झालेले पोलंडचे 27 नागरिक 12 सप्टेंबर 2019 रोजी भारतात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील वळविडे येथे 1942 ते 1948 या काळात त्यांनी आपलं बालपण व्यतीत केलं. पोलंडचे 13 नागरिक देखील यामध्ये सहभागी झाले. 1942-47 या काळात ते 5000 नागरिक निर्वासित म्हणून ज्या भागात राहत होते तिथे उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाचं अनावरण मार्शिन प्रसिद्धाज यांच्या हस्ते करण्यात आलं. नंतर राजनाथ सिंग तेजस विमानातून भरारी घेणारे पहिले संरक्षण मंत्री. ओके, 100% प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत की जे संरक्षण मंत्री आहेत त्यांनी कोणत्या विमानातून उड्डाण घेतलं, तर ते तुम्हाला तुमच्या काळजात कोरून ठेवायचं आहे, तेजस. ओके. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 19 सप्टेंबर 2019 रोजी बंगळुरातील HL हवाई तळावरून तेजस या लढाऊ विमानाद्वारे भरारी घेतली. तेजस या स्वदेशी विमानाद्वारे भरारी घेणारे राजनाथ सिंग हे पहिले संरक्षण मंत्री ठरलेत. राजनाथ सिंग यांनी तब्बल 30 मिनिट तेजसची सवारी केली. राजनाथ सिंह यांच्यासोबत एअर व्हाईस मार्शल YN तिवारी तेजसमध्ये होते. तेजसच्या निर्मितीसाठी बहुतांश स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर यासाठी करण्यात आला असून याचे इंजिन मात्र अमेरिकन आहे. ठीक आहे. तेजसचं वजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पहा. तेजस जगातील सर्वात छोटे आणि हलके फायटर जेट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी विमानाला तेजस नाव दिलं. ओके. भदुरिया नवे हवाई दल प्रमुख झालेत. BS धनोआ यांची जागा कोणी घेतली? RS भदुरिया यांनी. ठीक आहे. RKS एवढं RK भदुरिया लक्षात ठेवा. नंतर 11वा डिफेन्स एक्सपो झाला आहे. भारत उद्योन्मुख संरक्षण उत्पादन केंद्र, संरक्षणाचे डिजिटल रूपांतर याचे त्याची थीम आहे. 11वा डिफेन्स एक्सपो कुठं झाला? लखनौ उत्तर प्रदेश. एवढं वन लाईनर लक्षात ठेवा. अभिनंदन वर्तमान यांचा सन्मान केला गेला आहे, हे माहीतच असतील आपल्याला, खूप चर्चेत होते. बालाकोट हवाई हल्ले करणारी मिराज त्यांचं विमान लक्षात ठेवा, वन लाईनर विचारतील. मिराज 2000 लढाऊ विमानाची स्क्वाड्रन आणि विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या स्क्वाड्रनचा सन्मान करण्यात आला. ठीक आहे. अभिनंदन वर्तमान कोणत्या विमानातनं गेलं ते तिकडं? फायटर जेटमधनं. ते लक्षात ठेवायचं. मिराज 2000 जे अतिशय खटार आणि जुनं होतं. सॉरी, एक चेंजेस आहे ते या ठिकाणी जे आपण हे पाहिलं, वन्स अगेन चुकायला नको. मिराज म्हणजे या ठिकाणी 2 जणांचं अभिनंदन वर्तमान आणि त्याचबरोबर
मिराज 2000 या लढाऊ विमान जे स्क्वॉड्रन आहे या दोघांचं कौतुक केलं आहे. पण सॉरी माफ करा, अभिनंदन वर्तमान यांचं जे विमान होतं ते होतं MiG-21 बायसन, जे अवनी चतुर्वेदींनी चालवलं होतं. आपल्या राज्यसभेला प्रश्न आला होता. ठीक आहे. मग त्यांनी पाकिस्तानचं हद्दीत घुसलं पाकिस्तान F-16 लढाऊ विमान पाडलं होतं आणि याच चकमकीत अभिनंदन यांचं MiG-21 बायसनसुद्धा पडलं. त्यांनी पाकिस्तानचे युद्धकैदी बनवलं, मात्र लगेच त्यांना सोडून देण्यात आलं होतं. 9 क्वाड्रन उल्पॅक या नावाने ओळखली जाते. ओके. लष्करी हवाई दलात स्वतंत्र ध्वज दिला आहे. तर काय तुम्ही सोयीस्तर वाचून तुम्ही काही उच्च कामगिरी केली तर तुम्हाला वेगळा ध्वज दिला जातो. हेच आहे. ICSचा म्होरक्या बगदादी ठार झाला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ICSचा म्होरक्या बगदादी ठार झाला आहे. त्यासाठी होतं ऑपरेशन कायला मुलर. ठीक आहे, वन लाईनर येऊ शकतं. ऑपरेशन कायला मुलर कशासाठी होतं तेवढंच लक्षात ठेवा. ते होतं ISISचा म्होरक्या बगदादी याला ठार करण्यासाठी अमेरिकेचं ऑपरेशन कायला मुलर. भावनाकांतसुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो. ज्याप्रमाणे आपण मागे पाहिलं होतं, मागे कोण पाहिले होते आपण, शुभांगी स्वरूप. ठीक आहे, ती काय ठरली होती, भारतातील पहिली नौदल वैमानिक. ठीक आहे, भारतातील पहिली कोण ठरली होती, नौदल वैमानिक. सर्व्हिलन्समधनं ती उड्डाण केलं होतं त्यांनी, राईट, सर्व्हिलन्समधनं. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला पाहता येईल, या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे भावना कांतविषयी. ठीक आहे, भावना कांत या कोण आहेत, पहिल्या महिला लढाऊ वैमानिक. फ्लाईट लेफ्टनंट भावना कांत या हवाई दलातील पहिल्या लढाऊ महिला वैमानिक ठरल्यात. त्यांनी MiG-21 बायसन या विमानावरील प्रशिक्षण 22 मे 2019 यशस्वीरित्या पूर्ण केलं. मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी या अन्य 2 महिलांची या परीक्षेत निवड झाली होती, पण त्यापैकी भावना कांत यांनी हा सराव पूर्ण केला. बघा, आपल्याला मागे प्रश्न आला होता अवनी चतुर्वेदीवरती, परंतु ते फक्त त्यांनी उड्डाण केलं होतं. परंतु पहिल्या लढाऊ वैमानिक फायनल सक्सेस कोण ठरल्यात, तर त्या ठरल्या आहेत भावना कांत. ठीक आहे. भावना कांत या सध्या राजस्थानात तैनात आहेत. भावना यांनी बेंगळुरू येथील एम्स महाविद्यालयातून BE इलेक्ट्रिकची पदवी घेतली आहे. त्या बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील घनश्यामपूरमधील बाऊर गावच्या आहेत. त्यांनी प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण केला असून त्या दिवसा होणाऱ्या युद्धासाठी तयार आहेत. दिवसा होणाऱ्या युद्धाला हे ऑफ असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता पुढचं आहे, DRDOने केली अभ्यासाची यशस्वी चाचणी. हाय स्पीड एक्सपांडेबल एरियल टार्गेटची चाचणी घेतली, ती तुम्ही वाचून घ्या. रशियाकडील कामो 31 हेलिकॉप्टर्स खरेदीस मंजुरी. तेव्हा कुठल्या देशाकडनं आपण कोणतं युद्ध साहित्य घेतोय ते सुद्धा लक्षात ठेवावं लागतं. तर कामो 31 हेलिकॉप्टर जे आहेत ते आपण रशियाकडनं घेतोय. ओके, 3600 कोटी रुपयांचा करार आहे. आवश्यकता काय आहे, तर नौदलाच्या जहाजांचा हवाई हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी. आपण अपाचे हेलिकॉप्टर घेतले होते, ते कोणत्या देशाकडनं घेतले ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, जसं आपण कामो 31 हेलिकॉप्टर घेतलेत तसे अपाचे. आता कामोचं काय वैशिष्ट्य आहे, तर इतर लढाऊ विमानापेक्षा हलकं आणि नियंत्रित करायला अधिक सोपं आहे. पाणबुडी विरोधात हल्ला करण्यास सक्षम आहे. एकावेळी 600 किलोमीटरपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहे. कमाल वेग मिळवण्याचा 250 किलोमीटर प्रति तास आहे. बोईंगने भारताला पहिले अपाचे गार्डियन हेलिकॉप्टर सोपविले. ठीक आहे, झालं, तुम्हाला कमेंट करायची सुद्धा गरज नाही, पुढे न्यूज आलीच. बोईंग या अमेरिकन एरोस्पेस कंपनीने भारतीय वायुसेनेला पहिले अपाचे गार्डियन हेलिकॉप्टर दिले. अमेरिकेच्या बोईंग कंपनीद्वारे याची निर्मिती झाली 2015 यासाठी आपला मित्रांनो अमेरिकेसोबत करार झाला होता 22 अपाचे हेलिकॉप्टरसाठी. किती, 22. 2020 ते आपल्याला 22 अपाचे हेलिकॉप्टर देणार आहेत. वैशिष्ट्य काय आहे अपाचे हेलिकॉप्टरचं, तर जगातील सर्वात शक्तिशाली आणि घातक हेलिकॉप्टर आहेत. वेग आहे यांचा 280 किलोमीटर प्रति तास. 16 रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र सोडण्याची क्षमता यांची. त्यांना फ्लाइंग टँक असं सुद्धा म्हटलं जातं. सिप्रीचा लष्करावरील खर्चाबाबत अहवाल. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संरक्षण संस्थेने सिप्री अलीकडेच लष्करावरील खर्चाबाबत अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार 2018 जागतिक लष्करावरील सुमारे 2.6% वाढ झाली. सर्वाधिक खर्च अमेरिका $649 अब्ज, चीन $250 अब्ज, इतर देश सौदी अरेबिया $66.6 अब्ज, भारत $66.5 अब्ज, फ्रान्स $63.8 अब्ज. ठीक आहे. स्पाइस बॉम्बसाठी भारताचा करार इस्रायलशी झाला, एवढंच लक्षात ठेवा. स्पाइस बॉम्बसाठी आपला इस्रायलशी करार झाला आहे. ऑपरेशन बंदर कशा संदर्भात होतं आपल्याला पाहावं लागेल, तर बालाकोट एअर स्ट्राईकला ऑपरेशन बंदर हे नाव दिलं होतं, लक्षात ठेवायचं आहे. ऑपरेशन बंदर काय आहे, तर बालाकोट एअर स्ट्राईक. ऑपरेशन संकल्प कशासाठी होतं, तर अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढत चालता आणि त्यावेळेस भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन संकल्प होतं. यासाठी INS चेन्नई आणि INS सुनैना ही 2 जहाजे पाठवण्यात आली, एवढंच लक्षात ठेवा. भारताचा अंतराळात युद्धाभ्यास झाला आहे इंडियन स्पेस एक्स नावाने. ओके. ऑपरेशन सनराईज तो कशा संदर्भात होतं, हे ऑपरेशन लक्षात ठेवा. भारत आणि म्यानमारच्या सैन्य दलाने मे-जून 2019 हे ऑपरेशन राबवलं. सीमेलगतची अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, एवढं लक्षात
ठेवू शकता. भारत आणि म्यानमारची सीमा हे जनरल नॉलेज आहे, लक्षात ठेवा 1640. ठीक आहे. मसूद अझर जागतिक दहशतवादी घोषित केलाय. ठीक आहे. पाठीमागचं आपण पाहिलं अल बगदादीला ठार केलंय, त्यासाठी ऑपरेशन कायला मुलर होतं. तसंच मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलंय. ठीक आहे. निळ्या डोळ्याचा मुलगा म्हणून त्याला जगभरात ओळखलं जातं. बरं, काही बाकीची करायची गरज नाही. धनुष तोफांची पहिली तुकडी लष्करात दाखल झाली, ते एकदा बघा. चक्र 3साठी जे महत्त्वाचं आहे तेच घेतो मित्रांनो मी, कारण टाईम नको जायला तुमचा. हे महत्त्वाचं आहे. NBCTF अभेद्य. भारतीय नौदलाची आण्विक, जैविक आणि रासायनिक प्रशिक्षण सुविधा NBCFT. NBCTF काय आहे तर न्यूक्लिअर बायोलॉजिकल अँड केमिकल ट्रेनिंग फॅसिलिटी आहे. INS शिवाजी लोणावळा महाराष्ट्र येथे नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गोवा शिपयार्ड लिमिटेडने NBCTFची बांधणी केली. INS शिवाजीचे 2019-20 हे 75वे जयंती वर्ष आहे, अमृत महोत्सवी वर्ष. महोत्सवाची थीम होती 1945 पासून भारतीय नौदलाला प्रोत्साहन. चक्र 3साठी भारत रशियाबरोबर करार झाला आहे. काय आहे चक्र 3 ही माहिती घ्या. तर आण्विक पाणबुडीसाठी चक्र 3 या आण्विक पाणबुडीसाठी भारत रशियासोबत करार झालाय. ओके. यानंतर सौदी अरेबिया सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणारा देश. लक्षात ठेवायचा. अहवाल जाहीर करण्याची संस्था असते सिप्री, दरवर्षीच असते, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च. अहवालाचं नाव होतं ट्रेंड्स इन इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्सफर 2018. सौदी अरेबिया हा 2014-18 जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश ठरला आहे. मागील जवळपास दशकभर भारत पहिल्या स्थानी होता. भारताने 14-18 या कालावधीत 9.5% वाट्यासह जगात दुसऱ्या स्थानी स्थान पटकावलं आहे. ठीक आहे. पहिला कोणी शस्त्रास्त्र आयातीत सौदी अरेबिया, भारताचा क्रमांक दुसरा, एवढं लक्षात ठेवा. निर्यात करण्यामध्ये अमेरिका पहिला, रशिया दुसरा. ओके. शस्त्र निर्यातीमध्ये बाकीचे 10 देश करायची गरज नसते मित्रांनो. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने CISF 10 मार्च 2019 रोजी गाझियाबादमधील इंदिरापुरम येथे 50वा स्थापना दिवस साजरा केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CISF फोर्स ऑफ द फ्युचर आणि स्पेशल इश्यू ऑफ सेन्शियल या पुस्तकाचं प्रकाशन केलं. MH-60 रोमिओ सीहॉक हेलिकॉप्टर. अमेरिकेने MH-60 रोमिओ सीहॉक हेलिकॉप्टर भारताला देण्यास मंजुरी दिली. जगात सर्वात लांब टांग पूल 1 एप्रिल 2019. भारतीय लष्कराने केवळ 40 दिवसात हा पूल बांधलाय. नाव आहे मैत्री ब्रिज. ओके. ज्योती बहिणी पथक. पूर्वोत्तर रेल्वे विभागाने 19 जानेवारी 2019 रोजी रेल्वे पोलीस दलाचं ज्योती बहिणी हे महिलांना समर्पित पथक केलंय. ओके. INS कोहास काय आहे. सुनील लांबा यांनी अंदमान निकोबारमधील दिगलीपूर येथे INS कोहास या नौदलाच्या नव्या हवाई तळाचं अनावरण केलंय. ओके. लक्षात ठेवायचं. INS कोहास जो आहे तो हवाई तळ आहे आणि कुठे येतो, अंदमान निकोबारमध्ये, एवढं लक्षात ठेवा. आणि अंदमान निकोबारमधील हे तिसरं हवाई तळ ठरलंय. राष्ट्रीय युद्ध स्मारक 25 फेब्रुवारी 2019 रोजी मोदी यांनी यांच्या हस्ते देशाला समर्पित इंडिया गेट नवी दिल्ली येथे देशातील पहिलं युद्ध स्मारक असणार आहे. स्वातंत्र्यापासून प्राणांची आहुती दिलेल्या 26,000 सैनिकांना श्रद्धांजली म्हणून हे निर्माण केले. अमेरिकेचे चिनूक भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात. ठीक आहे. आपण अगोदरच पाहिलं होतं अपाची हेलिकॉप्टर. किती 22 अपाची हेलिकॉप्टर आपल्याला 2020 अमेरिका देणार होतं. त्यांची कंपनी ती बोईंग कंपनी. ओके. बोईंग कंपनी. आणि या ठिकाणी आपल्याला पाहता येईल अजून दुसरं की अमेरिकेच्या चिनूक हेलिकॉप्टरची पहिली खेप गुजरातच्या मुंद्रा विमानतळावर आली. चिनूक हेलिकॉप्टरसुद्धा आपल्याला अमेरिकेकडूनच मिळणार आहे. MI-17 मीडियम लिफ्ट हेलिकॉप्टरची जागा घेतील. चिनूक हेलिकॉप्टरचा करार झाला होता. 22 हेलिकॉप्टर्स बघा, आपण 2015मध्येच 22 अपाचे हेलिकॉप्टर आणि 15 चिनूक हेलिकॉप्टर घेण्याचा करार केला होता. परीक्षेला हे दोन्ही उलट सुलट येऊ शकतं, त्यामुळे लक्षात ठेवा. अप्पाचे किती आहेत, 22, चिनूक 15. बोईंग CH-37 चिनूक ही अमेरिकी सैन्यदलातील ताफ्यातील अवजड मालवाहू हेलिकॉप्टर आहे. मागे आणि पुढील अशा दोन्ही बाजूंना आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे पंख याला आहेत. 1961मध्ये हेलिकॉप्टरने पहिलं उड्डाण केलं होतं. 62मध्ये अमेरिकेत दाखल होतं आणि आपल्याकडे आत्ता आले. म्हणजे बघा आपण किती मागे आहेत. जुन्या गोष्टी घेतो तुझ्याच लोकांच्या. जाऊ एरो इंडिया द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय हवाई आणि संरक्षण प्रदर्शन आहे. ठिकाण हवाई दल स्थानक येलहंका बंगळुरू. आवृत्ती 12वी. कालावधी 20 ते 24 फेब्रुवारी 2019. थिमती अब्जावधी संधींची धावपट्टी. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ महत्त्वाचा आहे मित्रांनो, CDS. तिन्ही सैन्य दलांसाठी एक प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 73व्या स्वातंत्र्य दिनी जाहीर केला. हे नवीन पद निर्माण करण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 डिसेंबरला मान्यता दिली. म्हणजे काय मित्रांनो, थोडक्यात सांगतो, एवढं तुम्हाला वाचून दाखवणार नाही. आणि ते पहिले CDS बिपिन रावत झालेत. या ठिकाणी दिलं नाही, नवीन आवृत्तीमध्ये आहे. लक्षात ठेवा, पहिले CDS कोण झालेत, बिपिन रावत. त्याआधी भूदल प्रमुख होते.
ओके, CDS म्हणजे काय आहे, जर आपल्या ते हवाई दल, नौदल आणि भूदल आहे या तिन्हीमध्ये युद्धाच्या वेळी समन्वय असावा याच्यासाठी एक तिघांचा प्रमुख म्हणून हे CDS पद आहे, कंबाईंड डिफेन्स स्टाफ. ओके, ठीक आहे, जाऊयात पुढे. ते पहिले कोण आहेत, बिपिन रावत. ब्रिटनचा आदर्श त्यावरून आपण घेतलंय. यासाठी समित्या कोणत्या कोणत्या होत्या, तर नरेशचंद्र समिती एक होती, ठीक आहे, आणि त्यानंतर शेकाटकर समिती, नंतर लालकृष्ण अडवाणी सुद्धा शिफारस केली होती. यानंतर शीर्ष 100 शस्त्रीय उत्पादन आणि सैनिकी सेवा कंपन्या, सिप्रीज अहवाल देते. अहवालानुसार 2018 मध्ये शस्त्रास्त्रांच्या विक्रीत वाढ झाली 4.6%. त्या ठिकाणी आपल्याला कमी दिले जाऊ शकतं. एकूण देशांच्या क्रमवारीमध्ये भारत 10व्या क्रमांकावर आहे, तर अमेरिका पहिल्या स्थानी आहे. म्हणजे हे बनवण्यात, शस्त्र बनवण्यात पहिल्या 3 कंपन्या आहेत, लॉकहीड मार्टिन अमेरिकेची, बोईंग, नंतर नॉर्थम ग्रुपन. पहिले 3 देश अमेरिका, रशिया, युनायटेड किंगडम. आपण अगोदरच पाहिलं होतं की शस्त्रास्त्र निर्यातीमध्ये अमेरिका आणि रशिया पहिल्या 2 क्रमांकाचे देश आहेत. त्यानंतर मित्रांनो, कंबाईनला हमखास युद्ध सरावांवरती प्रश्न आपल्याला दिसून येतो, त्यामुळे आपण व्हिडिओमध्ये सर्वची सर्व युद्ध सराव कव्हर करणार आहोत. ओके, त्यामुळे बारीक लक्ष द्यायचं आहे. यातील पहिला युद्ध सराव आहे मित्रांनो सी व्हिजिल. ओके, सी व्हिजिल तो आपल्या भारतीय नौदलाचा आहे. ठीक आहे, अधिक माहिती तुम्ही स्वतः वाचा, मी इकडली अधिक माहिती जी इम्पॉर्टंट असेल तीच घेईल. नंतर अमन 19 जो आहे त्यामध्ये 46 देश होते, ठिकाण पाकिस्तान, यामध्ये 46 देशांनी सहभाग घेतला होता. नंतर इझालेक्स आंतरराष्ट्रीय सुरक्षा आघाडीचा आहे, ठिकाण अबुधाबी पहिली. नंतर इम्बेक्स जो आहे तो आहे भारत म्यानमार. ठीक आहे, हा महत्त्वाचा आहे इम्बेक्स, भारत आणि म्यानमार लष्कर सराव झाला आहे. चंदीगडला झाला, आवृत्ती दुसरी होती, कालावधी जानेवारी 2019. कटलास एक्सप्रेस बहुराष्ट्रीय आहे, जिबुती बंदरावर झाला, कालावधी 27 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2019. भारतीय नौदलाचे आयएनएस त्रिकांड हे लढाऊ जहाज या सर्वात सहभागी झालं होतं. त्यानंतर कोब्रा गोल्ड. ठीक आहे, कोब्रा गोल्ड जो आहे तो बहुपक्षीय युद्ध सराव होता. कोब्रा गोल्ड जगातील सर्वात मोठा हा बहुपक्षीय लष्कर सराव झाला. थायलंड आणि अमेरिकेने या सरावाचं आयोजन केलं होतं. सहभागी देश 29. 14 सदस्यांच्या शिष्टमंडळासह भारतसुद्धा या कोब्रा गोल्ड 2019 मध्ये सामील झाला होता. 1982 पासून दरवर्षी थायलंडमध्ये हा पार पडतो. भारतात पहिल्यांदा चीनसह 2016 मध्ये निरीक्षक म्हणून सहभागी झाला होता. नंतर अल नगाव 3 जो आहे तो भारत आणि ओमान दरम्यान झाला. ठिकाण होतं जबल अल अकदर पर्वत, ओमानचं. कालावधी 12 ते 25 मार्च 2019, आवृत्ती तिसरी. यापूर्वी 2015ला ओमान आणि 2017ला भारत आणि पुन्हा आता 2019ला तो ओमानमध्ये झाला आहे. अपेक्षा करूयात परत 2021मध्ये तो भारतात होईल. ICMR 2019 भारत म्यानमार समन्वयित गस्त. ICMR इंडो म्यानमार कॉर्डिनेटेड पेट्रोल, आवृत्ती 8वी. INS सर युद्ध नौका आपली गेली. ठीक आहे, IMCOR हा कुठं झाला, भारत आणि म्यानमार. असं विचारतात कोणत्या 2 देशामध्ये झाला, याच्या अगोदर हँड इन हँड हा विचारला होता. राहत जो आहे तो ठिकाण जयपूर. संयुक्त मानवी सहाय्य आणि आपत्ती मदत सराव आहे. वायुशक्ती जो आहे तो भारतीय वायुदलाचा आहे, ठिकाण पोखरण राजस्थान. कालावधी 16 फेब्रुवारी 2019. पहिल्यांदाच आकाश क्षेपणास्त्राचा वापर सरावासाठी करण्यात आला. मानद ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर यावेळी उपस्थित होते. बोल कुरुक्षेत्र 2019 भारत सिंगापूर. बबिना कटक मंडळ झाशी, ठिकाण नेवाडा अमेरिका आणि 12 दिवसीय अद्ययावत हवाई युद्ध सराव आहे. हा सहभाग होता UAE अमेरिका, UAE नेदरलँड, बेल्जियम, सिंगापूर आणि सौदी अरेबिया. आफ्रिकन लायन 2019 मोरोक्को अमेरिका, ठिकाणी मोरोक्को, आवृत्ती होती 15वी. कालावधी 16 मार्च ते 7 एप्रिल 2019. बोल कुरुक्षेत्र जो आहे तो आहे भारत आणि सिंगापूर दरम्यान, महत्त्वाचा आहे. बोल कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर. संप्रीती भारत आणि बांगलादेश. भारत आणि सिंगापूर दरम्यान बोल कुरुक्षेत्र झाला बबिना कटक मंडळ झाशीला, तर संप्रीती हा यावेळेस बांगलादेशमध्ये झाला तंगेल या ठिकाणी मार्च 2019 मध्ये. ऑसिंडेक्स नावातच आहे, AUS म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि IND म्हणजे इंडिया, एक्स म्हणजे एक्झरसाइज. भारत ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, या ठिकाणी म्हणजे तुम्हाला कसं लक्षात ठेवावं लागतं मित्रांनो, तर या ठिकाणी बारीक लक्ष द्या. AUS मध्ये ऑस्ट्रेलिया आहे आणि IND मध्ये इंडिया आहे आणि एक्स म्हणजे एक्झरसाइज म्हणजे युद्ध सराव. तर मग AUS म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि IND म्हणजे इंडिया असं सुद्धा लक्षात ठेवू शकता. हा नौदल सराव आहे, ठिकाण विशाखापट्टणम. कालावधी 2 ते 16 एप्रिल 2019. नंतर मित्रशक्ती जो आहे तो भारत आणि श्रीलंका दरम्यान झाला, लष्कर सराव आहे. यावेळेस तो दिया तलावा श्रीलंकामध्ये झाला आहे. ठीक आहे, मित्रशक्ती कोणा दरम्यान, भारत आणि श्रीलंका दरम्यान. त्यानंतर सरी आर्का अँटी टेरर हा SCOचा आहे, ठिकाण आहे सरी आर्का कझाकिस्तान. शांघाय सहकार्य संघटनेचा SCO संयुक्त लष्कर सराव आहे, आवृत्ती आहे पहिली. SCOच्या 34व्या बैठकीत हा सराव घेण्याचा निर्णय झाला. ठीक आहे, SCO मध्ये चीन, कझाकिस्तान,
रशिया, तजाकिस्तान, उझबेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. 2017 भारत आणि पाकिस्तान एससीओमध्ये सहभागी झालेत. ठीक आहे. नंतर अपेंडिक्स भारत आणि आफ्रिकन देशामध्ये झाला. ठीक आहे. कारण अपेंडिक्समध्ये सुद्धा एफ म्हणजे आफ्रिका, डी म्हणजे इंडिया. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकता. भारतातर्फे मराठा लाईट इन्फंट्रीच्या जंगी पलटनचे जवान आणि अधिकारी सहभागी झाले होते. सहभागी आफ्रिकन देश केनिया, मॉरिशस हे तुम्ही स्वतः वाचा. ठीक आहे, बाकी जास्त करायची गरज नाही. लक्षात ठेवा अपेंडिक्स भारत आणि आफ्रिकन देशांमध्ये झाला. तर इंडो कोरापात पण म्हणतात त्याला. इंडो कोरापात कोणादरम्यान झाला? भारत आणि इंडोनेशिया दरम्यान. म्हणजे इंडिया, इंडो म्हणजे इंडोनेशिया. पोर्ट ब्लेअरला झाला. भारत इंडोनेशिया समुद्री नौदल गस्त सराव होता हा. पोर्ट ब्लेअर म्हणजे आपल्या अंदमान निकोबारची राजधानी. वरून गरुड शक्त, वरून तुम्हाला एक ट्रिक सांगतो. वरून गरुड शक्त किंवा शक्ती, हे जे वरून गरुड शक्त हे तिन्ही युद्धसराव भारत फ्रान्स झालेत. यामुळे तुम्ही वरून गरुड शक्त हा शब्द लक्षात ठेवू शकता. ते आहेत भारत आणि फ्रान्स दरम्यानचे युद्धसराव. जो वरून आहे तो भारत आणि फ्रान्समध्ये झाला आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर झाला. कुठे झाला तो? गोव्याच्या किनाऱ्यावर. आणि हा नौदल एका वायुदल हे लक्षात ठेवायचं बरं, ते पेपरला चुकू शकतात. त्यामुळे नौदल युद्धसराव होता हा वरून. ओके. खडक प्रहार जो आहे तो भारतातच झाला. भारतीय सैनिकांचा प्रशिक्षण सराव पंजाबमधला. सिम्बेक्स भारत आणि सिंगापूर. याच्या आधी आपण कोणता पाहिला होता? बोल कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर. आता लक्षात ठेवायचा सिम्बेक्स भारत आणि सिंगापूर. सिम्बेक्स सिंगापूर इंडिया मेरीटाईम बायोलॅटरल एक्झरसाइज आहे. वार्षिक संयुक्त नौदल सराव आहे. ठिकाण दक्षिण चीन समुद्र. कालावधी 16 ते 22 मे 2019. INS कोलकाता, INS शक्ती या युद्धनौका आणि लांब पल्ल्याच्या सागरी गस्ती विमान PI. ओके. त्यानंतर मी अगोदर सांगितलं होतं, तुम्ही काही ट्रिक्स लक्षात ठेवा. वरून गरुड शक्त या ठिकाणी बघा परत एकदा आलंय गरुड. ठीक आहे. गरुडा 6. तर हा जो गरुडा 6 आहे तो भारत आणि फ्रान्स दरम्यानचा युद्धसराव आहे. द्विपक्षीय हवाई सराव आहे. मॉर्टन डी मार्स आणि फ्रान्सची कंपनी म्हणजे फ्रान्स या ठिकाणी तो झाला. ऑपरेशन सुदर्शन जे होतं ते सीमा सुरक्षा बलाचं होतं. उद्देश होता पंजाब आणि जम्मूमध्ये पाकिस्तान सीमेवरील घुसखोरी रोधी ग्रीड मजबूत करणे. यासाठी तो ऑपरेशन सुदर्शन. इंडियन स्पेस एक्स भारत पहिला स्पेस ऑर्डर होता. म्हणजे आधी सविस्तर सुद्धा पाहिलं होतं. भारताचा पहिला अंतरिक्षातील युद्धसराव होता हा. कोणता? भारतचा पहिला स्पेस वॉर ड्रिल. ओके. नंतर ISA LEX 19 ISA आंतरराष्ट्रीय सुरक्षा आघाडीचा हा पहिला संयुक्त सुरक्षा सराव होता. ISAची स्थापना अबुधाबीला झाली. ओके. स्लिनेक्स लक्षात ठेवायचा. स्लिनेक्स कोणता? भारत आणि श्रीलंका. याच्या अगोदर आपण कोणता पाहिला? भारत आणि श्रीलंका. ते पाहिला मित्र शक्ती. शक्ती आणि मित्र शक्ती यात फरक आहे. ओके. आणि मैत्रीमध्ये पण फरक आहे. ओके. 3 वेगवेगळे दसरा आहेत. मैत्री, मित्रशक्ती आणि नुसतं शक्ती. नुसतं शक्ती म्हणलं भारत फ्रान्स, मित्रशक्ती म्हणलं भारत श्रीलंका, मैत्री म्हणलं भारत थायलंड आणि आता या ठिकाणी स्लिनेक्स पण आलाय. ओके, समजलं. आता युद्ध अभ्यास. भारत आणि अमेरिका संयुक्त लष्कर सराव आहे. वॉशिंग्टन अमेरिकेला झाला 5 ते 18 ऑक्टोबर दरम्यान. आता EX टिन्स्टर रशियाद्वारे आयोजित हा लष्कर सराव आहे. ठिकाण डोंग्स प्रशिक्षण श्रेणी. ठीक आहे. नंतर इंडो चाय कोरापात भारत थायलंडचा आहे. मैत्री भारत आणि थायलंड. मी वरच सांगितलं मैत्री, मित्रशक्ती आणि नुसतं शक्ती वेगवेगळे. त्यात मैत्री म्हटलं भारत थायलंड, मित्रशक्ती आलं तर भारत श्रीलंका आणि फक्त शक्ती आलं तर भारत आणि फ्रान्स. ओके. हा जो मैत्री आहे भारत थायलंडचा तो झाला आहे उमरोई मेघालय. ठिकाण लक्षात ठेवा उमरोई मेघालय या ठिकाणी झाला. नंतर आहे मलबार. ठीक आहे. मलबार सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. मलबार जो युद्ध सराव आहे तो 3 देशादरम्यान झाला आहे. ते 3 देश लक्षात ठेवायचे आहेत. भारत, जपान आणि अमेरिका. कोणते? भारत, जपान आणि अमेरिका. त्रिपक्षीय युद्ध सराव आहे हा. ठिकाण आहे जपान. कालावधी 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2019 दरम्यान. आवृत्ती होती 23वी. 1992 मध्ये भारत अमेरिका या 2 देशात सुरुवात झाली. 2015 मध्ये जपान या सर्वात सहभागी झाला. आता एकवरील एकविरा देवी लक्षात ठेवायची. एकविरा देवी दीवमध्ये देवी येतं. ओके, म्हणून एकविरा देवी. भारत आणि मालदीव यांचा संयुक्त युद्ध सराव आहे. ठिकाण होतं औंध पुणे. कालावधी 27 ऑक्टोबर. कालावधी लक्षात ठेवू. औंध पुणेमध्ये झाला आणि भारत मालदीव दरम्यान एकविरा युद्ध सराव आहे. नंतर काजिन हा भारत आणि कझाकिस्तान दरम्यान आहे. तो पित्तोरगड उत्तराखंड येथे झाला आहे. नॉमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया संयुक्त लष्कर सराव आहे 14वा. बकलोह हिमाचल प्रदेशमध्ये झाला आहे. नंतर हिमी जे आहे तो भारतीय लष्कराचा पहिला पर्वतीय युद्ध सराव ठरला आहे. धर्म गार्डियन जो आहे तो भारत आणि जपान दरम्यान संयुक्त लष्कर सराव ठिकाण मिझोरामला झालं. ठीक आहे. धर्म गार्डियन कशात? भारत आणि जपानमध्ये. वज्र प्रहार भारत आणि अमेरिका. ठीक आहे. कारण बघा अमेरिकेचा प्रहारच कसा असतो? एकदम वज्र निभार.
त्यामुळे भारत अमेरिकेदरम्यानच तो असणार असं लक्षात ठेवा. सिएटलला झाला. शून्य मैत्री जे आहे, शून्य मैत्री तो भारत आणि जपान. धर्मा गार्डियन भारत आणि जपान. शून्य मैत्री भारत आणि जपान. नुसतं मैत्री म्हणलं भारत आणि थायलंड. ठीक आहे, आता 4 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायला आल्या. शून्य मैत्री भारत जपान, नुसती मैत्री भारत थायलंड, मित्रशक्ती भारत श्रीलंका, नुसतं शक्ती भारत फ्रान्स. ओके, चला. शून्य मैत्री भारत जपान दरम्यान जो झाला तो कुठे झालाय? तो झाला संयुक्त हवाई दलाचा सराव आहे आणि पानगड पश्चिम बंगालमध्ये झालाय. त्यानंतर एक्स ईस्टर्न ब्रिज बघा, वन लाईनर येईल आणि तुमचा गेम होईल. लक्षात ठेवायचा आहे एक्स ईस्टर्न ब्रिज जो युद्ध सराव आहे तो भारत आणि ओमान दरम्यान झाला. कोणादरम्यान झाला आहे? भारत आणि ओमान. आणि हा हवाई दल सराव आहे तो ओमानमध्येच झाला, मासिरा हवाई दल सराव. आता ओमानचे आपण नॉमॅडिक एलिफंट पण पाहिला होता, अलनगाव पण पाहिला होता आणि आता एक्स्टर्न ब्रिज पण पाहिला आहे. ठीक आहे, आणि तिन्ही पण ओमानमध्येच झाले होते. ओके, डँक्स म्हणजे डिफेन्स अंदमान अँड निकोबार आयसलँड एक्झरसाइज झाली. ठीक आहे, अंदमान आणि निकोबार कमांडची. इमनेक्स हा भारत आणि म्यानमार दरम्यान नौदल सराव झाला विशाखापट्टणम आंध्र प्रदेशला. शक्ती भारत फ्रान्स, मागे सांगितलं होतं मी, वरुण गरुड शक्त किंवा शक्ती, काही ठिकाणी शक्त पण येतं. वरुण गरुड शक्ती आहे, तिन्ही भारत आणि फ्रान्सचे. ओके, त्यानंतर झैल अल बहर भारत आणि कतार दरम्यान झाला. ठीक आहे, नंतर टायगर ट्रम्प कुठला होता? अमेरिकेचा. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात राहील, टायगर ट्रम्प म्हणतात त्याला. भारत आणि अमेरिकेचा आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान अजून कोणता पाहिला आपण? वज्र करार. ओके, हा जो टायगर ट्रम्प आहे तो विशाखापट्टणम काकीनाडा आंध्र प्रदेशला झाला आहे. नंतर मिनेक्स हा भारत आणि जपान दरम्यान आपण आता 3 पाहिले आतापर्यंत. सांगा कोणते कोणते? मी का घेतो रिपीट कारण रिव्हिजन झाले पाहिजे. आता मिनेक्स भारत आणि जपान. या अगोदर आपण कोणता पाहिला होता? धर्मा गार्डियन. राईट, कोणता पाहिला होता? धर्मा गार्डियन. आत्ता कोणता पाहिला आहे? मिनेक्स. आणि अजून कोणता पाहिला होता? शून्य मैत्री. ठीक आहे, आता सिंधू सुदर्शन हा भारतीय लष्कराचा सराव आहे. ठीक आहे, बारमेर राजस्थानचा वाळवंट येथे झाला. हँड इन हँड याच्यावर प्रश्न आलेला आहे कंबाईनला. उमरोई मेघालयला झाला आहे भारत आणि चीन दरम्यान. मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका, अगोदरच मी सांगितलं आहे. ओके, संयुक्त लष्कर सराव आहे, 7वी आवृत्ती होती. त्यानंतर सूर्यकिरण. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा वन लाईन देऊ शकतो, सूर्यकिरण कोणाचा? भारत आणि नेपाळ दरम्यान संयुक्त लष्कर सराव आहे, साली झांडी नेपाळमध्ये. मिलन 2020 बहुपक्षीय नौदल, भारतीय नौदल विशाखापट्टणम, मार्च 2020. मिलनचं पूर्ण रूप आहे मल्टीलॅटरल नेव्हल एक्झरसाइज. ठीक आहे, इंद्र 2019 भारत दरम्यानचा आहे. त्रिसेवा सराव आहे, ठिकाण बाबिना उत्तर प्रदेश, पुणे आणि गोव्याला झाला. ठीक आहे मित्रांनो, युद्ध सराव तुम्हाला बऱ्यापैकी समजले असतील. मी तुम्हाला ट्रिकसुद्धा सांगितल्या. एक काय करायचं, एकाच देशासोबत असणारे सराव एकदा लिहून काढायचे. म्हणजे कसं, या ठिकाणी अमेरिकेबरोबर पाहिले. अमेरिकेबरोबर आपण कोणते पाहिले? वज्र प्रहार एक पाहिला. राईट, वज्र प्रहार. त्यानंतर कोणता पाहिला आपण? अमेरिकेसोबत टायगर ट्रम्प. राईट, टायगर ट्रम्प एक पाहिला. त्यानंतर समजा आता फ्रान्स घेतलं. ठीक आहे, हे अमेरिकेसोबत झाले, USA सोबत. आता फ्रान्ससोबत जर म्हणलं, फ्रान्ससोबत आपण काय पाहिलं? वरुण गरुड शक्त. राईट, VGS. ठीक आहे, VGS लक्षात ठेवा. वरुण गरुड शक्ती हे आपण फ्रान्ससोबत पाहिले. त्यानंतर आपण जास्त युद्ध सराव अजून कोणते पाहिले होते? जपानसोबतचे. ठीक आहे, जपानसोबतचे आपण काय पाहिले? धर्मगार्डियन पाहिलं. राईट, धर्मगार्डियन. त्यानंतर कोणता पाहिला? शून्य मैत्री. त्यानंतर आपण कोणता पाहिला? धर्मगार्डियन, शून्य मैत्री. ठीक आहे, नंतर एक सेकंड, मला पण आठवण ना, मिनेक्स. सॉरी, अजून कोणता पाहिला? मिनेक्स. म्हणजे तुम्ही असं एकामागे एक करून ते लक्षात ठेवू शकता. आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत अंतरिक्ष घडामोडी. मित्रांनो, अंतरिक्ष घडामोडीवर सुद्धा भरमसाठ प्रश्न येतात, त्यामुळे आपल्याला यात पण कव्हर करणं गरजेचं ठरेल. कारण आपलं टार्गेट आहे मित्रांनो, आपल्याला किती मार्क मिळायचे आहेत? 15 पैकी 15. त्यामुळे, आणि मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की रिस्क आहे बरं का खरं तर, असं एखाद्या क्लासेसचं पुस्तक कॉपी करून तुम्हाला सांगणं रिस्क आहे, मला माहिती आहे. परंतु रिस्क असले तर असले, परंतु राज्यसेवेला मित्रांनो नॉट अ जोक. यावेळेस 16 प्रश्न हे फक्त आणि फक्त सिम्प्लिफाईडमधून आलेत. त्यामुळेच मी बाकी कुठलंही पुस्तक न घेता फक्त सिम्प्लिफाईड या ठिकाणी कव्हर केलं. रिसॅट 2BR1चे यशस्वी प्रक्षेपण. ठीक आहे, 11 डिसेंबर 2019 रोजी इस्रोने रिसॅट 2BR1 या भारतीय उपग्रहासोबतच भारतीय अन्य देशाच्या आणखी 9 उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. यातले 6 उपग्रह अमेरिकेचे, तर इस्रायल, इटली आणि जपानचा प्रत्येकी 1 उपग्रह आहे. रिसॅट 2BR1 उपग्रह प्रक्षेपण दिनांक 11 डिसेंबर 2019, सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा. प्रक्षेपणावेळी वजन होतं 628 kg. प्रक्षेपकाचं वाहनचं आहे PSLV C-48. रिसॅट 2B मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे. उपग्रहाचा प्रकार होता रडार इमेजिंग पृथ्वी निरीक्षण. निर्माता इस्रो. उपयोग कृषी, वने आणि आपत्ती व्यवस्थापन. कक्षा लो अर्थ ऑर्बिट. ओके,
एवढंच लक्षात ठेवा. नंतर PSLVचं हे 50चं उड्डाण होतं. भारताच्या 3ऱ्या पिढीचं हे प्रक्षेपक यान आहे. ठीक आहे. रिसॅट 2 BR1 कशासाठी आहे एवढं लक्षात ठेवायचं. काय करायचं आहे, पृथ्वीचं निरीक्षण करायचं आहे. ठीक आहे. रिसॅट 2B उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. ठीक आहे. BR1 पहिला आता 2B बघा कशासाठी. इस्रोने कोणत्याही हवामानात यशस्वीरित्या काम करू शकणाऱ्या रडार इमेजिंग मॉनिटरिंग उपग्रह रिसॅट 2B1 नुसतं 2Bचं प्रक्षेपण केलं आहे. PSLV C46ने ही 48वी मोहीम होती. म्हणजे याच्या अगोदर हे पाठवले, कारण हे 46 उड्डाण आहे ना, 48वी मोहीम, तिकडलं 50 उड्डाण आहे. रिसॅट 2Bचे वैशिष्ट्य 615 किलोचं हे आहे. त्यानंतर यामध्ये असलेली 300 किलो वजनाची सिंथेटिक एपचे रडार ढगाळ वातावरणात दिवसा आणि रात्रीही अतिशय अचूक काम करू शकतं. इस्रायलने या सिंथेटिक एपचर रडारची निर्मिती केली. भारतातील सेमीकंडक्टर लॅबने विक्रम प्रोसेसर या मोहिमेत वापरण्यात आला. 20 एप्रिल 2009 रोजी रिसॅट मालिकेतील रिसॅट 2 या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. रिसॅट 1 हा भारताचा इस्रोने बनवलेला 1858 किलोग्रॅम वजनाचा पहिला पूर्णपणे स्वदेशी हवामानाचा अंदाज घेणारा उपग्रह आहे. हा उपग्रह 2012 मध्ये 5 वर्षासाठी प्रक्षेपित करण्यात आला होता. आता कोणता सोडलाय, 2B. लघुग्रहाला पंडित जसराज यांचं नाव 1 लाईनर येतं कंबाईनला असला, फालतूगिरी होते नाही तर नाही आलो. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने IAU एका लघुग्रहाला भारतीय शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचं नाव दिले. कोणाचं, पंडित जसराज यांचं. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय संगीतकार ठरले आहेत. IAEA कडून नव्याने शोधण्यात आलेल्या एका ग्रहाला एक कायमस्वरूपी नंबर दिला जातो, त्या अंतर्गत त्यांचं नाव दिले. पंडित जसराज उपग्रहाला जो क्रमांक दिला आहे तो क्रमांक मित्रांनो जमलं तर लक्षात ठेवा, 3128. म्हणजे ते अंक तसं नाही होत, 3,01,28 आहे, 300,128 असं लक्षात ठेवा. ओके. पंडित जसराज यांचं नाव. कॅटलिना स्काय सर्वेक्षणाद्वारे 11 नोव्हेंबर 2006 मध्ये या ग्रहाचा शोध लागला. मंगळ व गुरु या 2 ग्रहांच्या दरम्यान हा लघुग्रह आहे. कुठल्या 2 ग्रहाच्या दरम्यान आहे हा, मंगळ आणि गुरु. पंडित जसराज कोण होते, तर त्यांचा जन्म हिस्सार म्हणजे हरियाणाला झाला. भारतातील एक उत्कृष्ट शास्त्रीय गायक आहेत ते. संगीताच्या मेवात घराण्याशी संबंधित आहे. संगीताचे प्राथमिक शिक्षण त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालं. सुरुवातीला त्यांचे बंधू पंडित मणिराम यांनी त्यांना प्रशिक्षण दिलं. ठीक आहे. पद्मविभूषण आहे त्यांना, पद्मभूषण आहे, पद्मश्री आहे, लता मंगेशकर पुरस्कार सुद्धा आहे. नंतर अवकाश तंत्रज्ञान कक्ष. IIT दिल्ली भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या इस्रो सहयोगाने संस्थेच्या आवारात अवकाश तंत्रज्ञान कक्ष स्पेस टेक्नॉलॉजी स्थापन करणार आहे. यापूर्वी ISSC बंगलोर, IIT खरगपूर, IIT बॉम्बे, IIT मद्रास, IIT कानपूर, IIT गुवाहाटी आणि IIT रुड़कीमध्ये या प्रकारचे कक्ष स्थापन केले. आता IIT दिल्ली भारतीय अवकाश संस्था सहयोगाने संस्थेच्या आवारात अवकाश तंत्रज्ञान कक्ष स्थापन केले. आता दिल्लीत सुद्धा झालंय. हे कक्ष अवकाश तंत्रज्ञान संशोधन आणि उपयोजित यांना नवीन उंचीवर नेण्यात प्रमुख भूमिका करणार आहे. शनीच्या नवीन 20 चंद्राचा शोध लागलाय. 1 लाईनर लक्षात ठेवा फक्त. त्यामुळे आता शनीची जी संख्या आहे ती 62 वरनं 82 वर पोहोचवली. ठीक आहे. पहिले किती शनीला चंद्र होते, 62. आता किती झालेत, 82. सर्वाधिक चंद्र असलेला ग्रहाचा मान शनीने पटकावला आहे. ठीक आहे. पेपरला येऊ शकतं. याच्या अगोदर जर पाहिलं तर सर्वात जास्त चंद्र कुणाला होते, आपण पूर्वी लक्षात ठेवायचं, गुरु या ग्रहाला. ठीक आहे. कारण गुरु खूप मोठे असतात म्हणून त्यांना सगळ्यात जास्त चंद्र, गुरुचे चंद्र जास्त होते. ते किती होते अगोदर, 79. परंतु पहिल्यांदा जेव्हा 62 होते शनीला, त्यात आता 20 वाढल्यामुळं शनीच्या उपग्रहांची संख्या किती झाली, चंद्रांची 82. त्याच्यामुळे आता आपल्या सूर्यमालेत सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह कोणता आहे, तर तो लक्षात ठेवायचा आता, गुरु नसून शनी. ओके. शनी ग्रहाबद्दल येऊ शकतं पेपरला, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. शनी ग्रहाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. ओके. गुरुनंतरच्या आक्रमणाने 2ऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. सूर्यापासूनच्या अंतराच्या संदर्भात हा 6व्या क्रमांकाचा ग्रह असून याची कक्षा पृथ्वीच्या व मंगळाच्या कक्षेतून मोठी असल्याने याला बहिर्ग्रह म्हणतात. आता विषुववृत्ताच्या पातळीत असलेली कड्यांची सुंदर मालिका हे शनीचं वैशिष्ट्य आहे. शनीचे आकारमान प्रचंड असलं तरी त्याची सरासरी घनता इतकी कमी आहे की तो पाण्यावर तरंगू शकेल. दाट वातावरणात व ग्रह एवढ्या आकारमानाच्या टायटन उपग्रह हे शनीचे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. दोन पाठीमागे आवाज येत असेल तुम्हाला धमक्याचा, तर गावाकडली पद्धत आहे की सूर्य मावळायच्या टायमाला असं ते शेरा देतात. तुमच्या गावाकडे देतात का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेरा म्हणजे काय, देवासमोर डफडी वाजायची, मग सगळेजण पाया पडतात देवाच्या, त्या टाईपचं असतं. ठीक आहे. आता अमेरिकन अंतराळवीर क्रिस्टिना कोच आणि जेसिका मीर पहिली महिला जोडी ठरली. अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. 18 ऑक्टोबर 2019 रोजी पार पडलेला हा स्पेसवॉक पहिल्यांदाच संपूर्णतः महिलांचा समावेश असलेला स्पेसवॉक ठरला आहे. यापूर्वी अंतराळ इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा एखादी स्पेसवॉक टीम बाहेर जायची तेव्हा तिथे एक तरी पुरुष अंतराळवीर उपस्थित असायचा. मात्र यावेळी दोघीच गेल्या. 421 स्पेसवॉक करण्यात आले. मात्र पहिल्यांदाच 421 स्पेसवॉक करण्याचा मान
2 महिला अंतराळवीरांना मिळाला आहे. क्रिस्टिना कोचचा हा 4था, तर जेसिका मीरचा पहिला स्पेस वॉक होता. लक्षात ठेवायचा आहे, क्रिस्टिना कोच पहिल्यांदा गेलती का नाही, क्रिस्टिना कोच खूप वेळा गेलती आधी, चौथी वेळ होती त्याची. मात्र आपली जी जेसिका ताई होती, जेसिका ताई पहिल्यांदाच गेली होती. ओके, आता जेसिका मीर स्पेस वॉक जो आहे तो, तर ती स्पेस वॉक करणारी आपली जेसिका ताई 15वी महिला ठरली. स्पेस वॉक म्हणजे काय तुम्हाला वेगळं सांगायला नको, आकाशात जाऊन चलत येते, वेळ नको जायला आपला. आता स्पेस वॉक करणारी पहिली महिला, हां हे बघा थोडी माहिती, ही 15वी ठरली ना. मग स्वेतलाना सवित्स्काया ही पहिली महिला ठरली. त्यानंतर अलेक्सी जिनोव स्पेस वॉक करणारा पहिला व्यक्ती ठरलाय. ओके, आता 13 उपग्रहासहित कार्टोसॅट 3चे प्रक्षेपण केलंय. कार्टोसॅट 3 आणि अमेरिकेच्या 13 नॅनो उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलंय सतीश धवन अवकाश केंद्रावरून C-47नी. ठीक आहे, कार्टोसॅट 3 काय आहे, कार्टोसॅट शृंखलेतील 9वा उपग्रह असून 3ऱ्या पिढीतील पहिला उपग्रह आहे. इस्रोद्वारा निर्मित सर्वात जटिल आणि प्रगत पृथ्वी निरीक्षण ग्रह आहे. वजन त्याचं 1625 किलो आहे. आयुष्य 5 वर्ष. कक्षा सून सिंक्रोनस ऑर्बिट SCO. ओके, PSLV-47 ने उड्डाण केलंय. आता चंद्रयान 2 मोहीम, ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला डिटेल पाहिजे. एक ना एक वळ मी तुमच्या कानात वाचणार यातली. राज्यसेवेला जरी प्रश्न आला नसला तरी चंद्रयान 2 वरती प्रश्न आता आपल्याला कंबाईनला 101% येईल. भारताची दुसरी चंद्रयान मोहीम होती, 22 जुलै 2019ला प्रक्षेपण झालं. त्याचं प्रक्षेपक यान तुम्हाला पाठ करायचं आहे, GSLV MK3M1. कोणतं? GSLV MK3M1. प्रक्षेपण ठिकाण होतं सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र, श्रीहरिकोटा. मोहिमेचा कालावधी होता रोवर आणि लँडरचा 14 दिवस, ऑर्बिटरचं 1 वर्ष. प्रक्षेपाचा खर्च होता 380 कोटी रुपये. ओके, मोहिमेचा खर्च टोटल लक्षात ठेवायचा आहे 1000 कोटी. किती खर्च होता टोटल? 1000 कोटी. 3850 किलो त्याचं वजन होतं. प्रज्ञान वजन होतं 27 kg, इलेक्ट्रिक ऊर्जा निर्मिती क्षमता 50 वॅट. लँडर विक्रम जे आहे त्याचं वजन होतं 1471 kg, इलेक्ट्रिक ऊर्जा निर्मिती क्षमता 650 वॅट. ऑर्बिटर जे होतं तर 100 किलोमीटरच्या कक्षेत फिरणार होतं ते, त्याचं वजन होतं 2379 kg, इलेक्ट्रिक ऊर्जा निर्मिती क्षमता होती 1000 वॅट. 2008 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या मोहिमेची घोषणा केली होती 2008 मध्ये. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ही मोहीम ढकलण्यात आली होती पुढे. तर विक्रम लँडर आणि प्रज्ञान बग्गीविषयी माहिती घेऊयात. चंद्राच्या दक्षिण गोलार्धात 70 अक्षावर मॅजिन्सन सी, लक्षात ठेवायचं आहे, मॅजिन्सन सी आणि सिम्प्लिन्स यन या दोन विवरांच्या दरम्यान असणाऱ्या मैदानी प्रदेशात विक्रम हा लँडर आणि त्याच्यासोबत असणारे प्रज्ञान ही बग्गी उतरवण्यात येणार होते. विक्रम आणि प्रज्ञान, ठीक आहे, विक्रम आणि प्रज्ञान यांचा चंद्रावरील कार्यकाळ एका चंद्र दिवसाचा म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवसांचा होता. लँडरला इस्रोचे संस्थापक विक्रम साराभाई यांचं नाव देण्यात आलं, तर रोवरचं नामकरण प्रज्ञान असं केलं होतं. 7 सप्टेंबर 2019 रोजी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 अंतरसुद्धा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ते 2.1 किलोमीटरपर्यंत पोहोचले असताना संपर्क तुटला आहे. ठीक आहे, आता GSLV MK3M1 ने आपण पाठवलं म्हणलं, त्याच्याविषयी सुद्धा माहिती घ्यावं लागेल. 3 भागांचं भारताचं सर्वात मोठं रॉकेट आहे GSLV MK3. या रॉकेटचं हे पहिलंच ऑपरेशनल उड्डाण होतं. चंद्रयान 2च्या रूपाने भारतीय भूमीवरून अवकाशात सर्वाधिक वजनाचं 3872 किलो प्रक्षेपण करण्याचा विक्रमही घडला. उंची होती 43.43 मीटर. किती उंची लक्षात ठेवायची त्याची? 43.43 मीटर. व्यास होता 4 मीटर. वजन होतं 640 टन. त्याच्या हिलियम टाकीत दाब कमी झाल्याने 15 जुलै रोजी त्याचं उड्डाण जे होतं ते रद्द झालं आणि 22 जुलैला पाठवलं होतं, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावरती एकूण 13 पेलोड होते. किती? 13 पेलोड त्या ठिकाणी होते. यामुळे एकूण 13 पेलोड होते. त्यामध्ये युरोपचे 3, अमेरिकेचे 2, बल्गेरियाचा 1 पेलोड होता. नासाचं लेझर रिफ्लेक्टर ॲरे या मोहिमेत समावेश असून त्यात चंद्राच्या अंतरांगाचा वेध घेतला जाणार आहे. वनिता, मुथय्या वनिता म्हणतात त्यांना, या चंद्रयान 2च्या प्रकल्प संचालक. आता मोहीम संचालिका वेगळ्या आणि प्रकल्प संचालिका वेगळ्या. मोहीम संचालिका जर विचारल्या तर ऋतू करिधाल, ठीक आहे, आणि प्रकल्प संचालिका जर विचारल्या तर त्या मुथय्या वनिता. पमू शब्द लक्षात ठेवायचा, पमू म्हणजे काय? प्रकल्प संचालिका मुथय्या वनिता. आणि मोहीम संचालिका ज्या होत्या मोहीम, तर ते मोरी शब्द लक्षात ठेवायचा. मग म्हणजे मोहीम संचालिका, रे म्हणजे ऋतू करिताल. ठीक आहे, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही, या दोन्ही बाईमध्ये कन्फ्युजन होते. ते इलेक्ट्रॉनिक सिस्टम इंजिनियर आहेत. त्यांनी डिझाईन इंजिनिअरचं प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहे. ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाने त्यांचा 2006 मध्ये सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून गौरव केला. त्या इस्रोमधील एकमेव प्रकल्प संचालिका आहेत. ठीक आहे, चंद्रयानमध्येही त्यांनी प्रकल्प संचालकाची भूमिका निभावली होती. ठीक आहे, आता ऋतू करितालविषयी माहिती पाहूयात. जर ऋतू करिताल ज्या आहेत त्या चंद्रयान 2 मिशनच्या डायरेक्टर आहेत, म्हणजे मोहीम संचालिका आहेत. त्यांनी लखनौ विद्यापीठामध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. बंगळुरू IIT मधून त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली.
मंगळ मोहिमेत त्यांनी डेप्युटी ऑपरेशन्स डायरेक्टर म्हणूनही काम पाहिलं आहे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना 2007मध्ये युवा वैज्ञानिक पुरस्कार मिळाला होता, यंग सायंटिस्ट अवॉर्ड. इतर वैशिष्ट्ये पाहूयात. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारी भारतातील पहिली अवकाश मोहीम ठरली असती. मोहिमेसाठी संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर. चंद्राच्या पृष्ठभागाचा वेध घेणारे पहिले भारतीय पूर्णपणे स्वदेशी यान. प्रकल्पाच्या पृष्ठभागावर अलगद यान उतरवणारा भारत जगातील 14 देश ठरला असता, परंतु तसं झालं नाही. 2.1 किलोमीटर अंतरावर असताना त्याला अपघात झाला. चंद्रयान मोहिमेचे यश अपयश. आतापर्यंतच्या 109 चंद्र मोहिमांमधील 61 यशस्वी ठरल्या असून 48 अपयशी ठरल्यात. चंद्रयान यशस्वी होण्याचं प्रमाण केवळ 60% आहे असं नासानं म्हटलंय. याच वर्षी एप्रिल 2019मध्ये इस्रायलनेही चंद्रमोहीम आखली होती, मात्र त्यांचं यान कोसळलं होतं. अमेरिकेने पहिली चंद्रमोहीम 17 ऑगस्ट 1998 रोजी आखली होती, पण त्यातही त्यांना अपयश आलं होतं. त्यामुळे अपयश पहिल्यांदाच आले असं नाही. के सिवान विषयी माहिती घेऊयात, कारण के सिवान काय सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत. त्यांचं संपूर्ण नाव आहे कैलास वदिवू सिवान. काय नाव आहे? कैलास वदिवू सिवान. जन्म 14 एप्रिल आहे, आंबेडकरांच्या जयंती दिवशी 1957ला. शिक्षण पदवी साऊथ त्रावणकोर हिंदू कॉलेज नागरकोइला, पदव्युत्तर पदवी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग IIT मद्रास आणि पदव्युत्तर पदवी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अभियांत्रिकी. पदवीपर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण करणारे कुटुंबातील ते पहिलेच व्यक्ती आहेत, म्हणजे गरीब कुटुंबातून आलेत. 1982मध्ये इस्रोमध्ये दाखल झाले. तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे ते संचालक होते. 2018मध्ये त्यांनी इस्रोच्या संचालक पदाची सूत्रे हातात घेतली. कधी? 2018पासून. भारताचा सर्वात शक्तिशाली GSLV तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळे त्यांना रॉकेट मॅन म्हणतात. ठीक आहे. ऋतू करिधारला रॉकेट वुमेन म्हणतात, रॉकेट मॅन यांना म्हणतात के सिवानला. ओके. आणि मिसाईल मॅन कोणाला म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला कळलं की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलाय. आर्टेमिस मोहीम. मानवाच्या पहिल्या चंद्रफेरीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने नासा 2024मध्ये पहिली महिला अंतराळवीर आणि पुरुष यांना चंद्र मोहिमेवर पाठवणार असून ते चंद्र मोहिमेवर चालतील. या मोहिमेला आर्टेमिस असं नाव देण्यात आलं आहे. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, ठीक आहे, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नामक आपल्या नवीन व्यावसायिक शाखेचं बंगळुरू येथे उद्घाटन केलं. ही संपूर्णतः सरकारच्या मालकीची कंपनी असून अंतराळ विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असेल. ऑन्ट्रिक्स ऑपरेशन लिमिटेड ही इस्रोची पहिली एंट्रिक्स ऑपरेशन लिमिटेड ही इस्रोची पहिली व्यावसायिक शाखा असून त्याची स्थापना 1952मध्ये व सेवा मार्केटिंगसाठी करण्यात आली होती. ठीक आहे. नंतर आता मिशन शक्ती काय आहे पाहूयात. अवकाशात फिरणारा उपग्रह पाडण्याची क्षमता 27 मार्च 2019मध्ये मिशन शक्ती या नावाने मोहीम आखण्यात आली. म्हणजे मित्रांनो काय, समजा वरनं एखाद्या देशाचं अनुभव येत असेल असं वरनं हवेतनं, तर या यंत्रामुळे काय होणार, तो हवेतल्या हवेतच फोडला जाणार. ठीक आहे, असं यंत्र आहे. आणि अशी कामगिरी करणारा भारत हा 4था देश ठरला असता. याच्या अगोदर अमेरिका, चीन आणि रशियानंतर जगातील 4था देश ठरला असता. इतर देशांच्या चाचण्या अमेरिकेने 58मध्ये केली, USSRने 64मध्ये, चीनने 2007मध्ये आणि भारताचे आता डोळे उघडले 2019मध्ये. लो ऑर्बिटमध्ये फिरणारा 300 किलोमीटर अंतरावरील उपग्रह विदेशी क्षेपणास्त्राद्वारा 3 मिनिटात पाडण्यात आला. मोहीमबद्दल. मोहिमेचे नेतृत्व संरक्षण संस्था DRDOने केलं. APJ अब्दुल कलाम बेट ओडिशा येथे संयुक्त उपग्रह. लक्षात ठेवा फक्त आकाशात एखादं यान पाडता येईल ह्याच्यासाठी तो प्रकल्प आहे. कोणता? मिशन शक्ती. आणि तुम्हाला कन्फ्युजन होईल, मिशन शक्ती ना आमिर खानचा सुद्धा एक प्रकल्प आहे बरं का, म्हणजे आमिर खान त्या कार्यक्रमाला गेला होता. तर याच्या अंतर्गत काय करायचं माहिती आहे का, आदिवासी भागातील जे मुलं आहेत, ठीक आहे, त्यांना ट्रेनिंग द्यायची ऑलिम्पिकसाठी, त्यासाठी सुद्धा मिशन शक्ती हाच कार्यक्रम आहे. ओके. तर युविका कार्यक्रम शाळकरी मुलांसाठी इस्रोचा युवा वैज्ञानिक कार्यक्रम आहे. जय विज्ञान जय अनुसंधान मोहिमेच्या धर्तीवर. लक्षात ठेवा, उन्हाळी सुट्ट्यामध्ये 2 आठवडे हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे शाळेतल्या पोरांना. ठीक आहे. भारत जपान अंतराळ संवाद झाला आहे. जाक्सा लक्षात ठेवायचं, त्यात पहिलीच आवृत्ती बरं ही, यामध्ये लक्षात ठेवता येईल तुम्हाला. जपानची एरोस्पेस कंपनी कोणती आहे? जाक्सा. आणि भारताची कोणती आहे? इस्रो. आता नंतर एमिसॅट आणि अन्य 28 आंतरराष्ट्रीय उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण झालं आहे. भारताच्या PSLV C45 या प्रक्षेपक यानाने 1 एप्रिल 2019 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून एमिसॅट आणि अन्य 28 आंतरराष्ट्रीय उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. PSLVचं हे 47 उड्डाण होतं. PSLV QL या नवीन प्रकाराचं हे पहिलंच उड्डाण होतं. उपग्रहामध्ये अमेरिकेचे 24, लिथुआनियाचे 2, स्पेस आणि स्वित्झर्लंडच्या प्रत्येकी एका उपग्रहाचा समावेश आहे. PSLVने आत्तापर्यंत 46 राष्ट्रीय उपग्रह, विद्यापीठांचे 10 उपग्रह आणि 297 आंतरराष्ट्रीय उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. मे 2019मध्ये PSLV C46 हे प्रक्षेपक यान रिचार्ड 2 उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे.
इस्रायलचे यान चंद्रावर पडले. बघा, इस्रायलचं बेरशीट हे अंतराळ यान 11 एप्रिल 2019 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास अयशस्वी ठरलं. या यानाने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला होता, मात्र ते यशस्वीपणे पृष्ठभागावर उतरू शकलं नाही. बेरशीटची निर्मिती स्पेसेल या इस्रायल एअरस्पेस एजन्सीने केली होती. ही जगातील पहिली खाजगी चंद्रमोहीम होती, हे लक्षात ठेवा. कशी? खाजगी चंद्रमोहीम होती. ही मोहीम यशस्वी झाली असता चंद्रावर सुरक्षितपणे यान इस्रायल हा युनियन, अमेरिका आणि चीन नंतरचा चौथा देश ठरला असता. बेरशीटचे प्रक्षेपण 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं होतं आणि या यानाने 4 एप्रिल रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. ओके. स्पेस एक्सच्या फाल्कन हेवी रॉकेटचं यशस्वी उड्डाण. स्पेस एक्स या अमेरिकन कंपनी जी आहे मित्रांनो, स्पेस एक्स, तिचं जे फाल्कन हेवी या जगातील सर्वात मोठ्या यानाचं पुन्हा एकदा यशस्वी उड्डाण केलंय. यामध्ये यानाचे तिन्ही रॉकेट बूस्टर्स पुन्हा वापर करण्यासाठी यशस्वीरित्या पृथ्वीवर लँड करून दाखवले आहेत. तिन्ही रॉकेट बूस्टर्स पृथ्वीवर परत आणण्याची ही स्पेस एक्सची पहिलीच वेळ होती. आता काय आहे स्पेस या मोहिमेचं नाव होतं अरबसॅट 6A. ठीक आहे. नासाच्या केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा येथे मोहीम पार पडली. म्हणजे काय केलं मित्रांनो, स्पेस 6 आता तुम्ही पाहिलं असेल जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले ते एलोन मस्क, राईट. त्यांची ही स्पेस एक्स कंपनी काय नवीन केलं माहिती आहे का? समजा आपलं रॉकेट आधी आकाशात गेलं तर ते नष्ट व्हायचं, म्हणजे ब्लास्ट व्हायचं, परंतु स्पेस एक्स कंपनीने रियुजेबल म्हणजे परत एकदा ते उपयोगात आणता येईल असं अग्निबाण बनवलं आहे, रॉकेट बनवलं आहे. मुख्यालय आहे यांच्या कंपनीचं एलोन मस्कच्या स्पेस एक्सचं हॉथॉर्न, कॅलिफोर्निया, USA. उत्पादन फाल्कन हेवी प्रक्षेपक यान, ड्रॅगन अंतरिक्ष यान. कलामसॅट आणि मायक्रोसॅट R उपग्रहाचं प्रक्षेपण झाले. मायक्रोसॅट R खाजगी लष्करी उद्देशासाठी आहे, वजन 740 किलो, तर कलामसॅट जो आहे तो 1.2 किलो वजनाचा हलका उपग्रह आहे. ते 2 महिने स्पेस किड्स इंडिया या विद्यार्थ्यांनी उपग्रह बनवला आहे. समानव अंतरिक्ष उड्डाण केंद्र. ठीक आहे. यावेळेस मित्रांनो राज्यसेवेला प्रश्न आला हा कंबाईनला सुद्धा येऊ शकतो. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने 30 जानेवारी 2019 रोजी बंगलोर येथे समानव अंतरिक्ष उड्डाण केंद्राचं उद्घाटन केलं. हे केंद्र इस्रोच्या आगामी मानवी अवकाश मोहिमेचे केंद्र म्हणून कार्य करणार आहे. गगनयान मिशन भारताची पहिली स्वदेशी मानवी अवकाश मोहीम आहे. 15 ऑगस्ट 2018ला तिची घोषणा झाली. लक्षात ठेवायची घोषणा कधी आहे तिची? 15 ऑगस्ट 2018. तर काय करायचं या अंतर्गत 2022मध्ये 3 भारतीय अवकाशात झेपावणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याचं हे 75वं वर्ष होतं. जमिनीपासून 300 ते 400 किलोमीटर अंतरावरून 3 दिवस अवकाशयानातून पृथ्वीला प्रदक्षिणा घालतील. मोहीम यशस्वी झाल्यास मानवास अंतराळात पाठवणारा भारत हा चौथा देश होईल. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन यांनी ही कमाई साधली आहे. राकेश शर्मा अवकाशात प्रवास करणारे भारतातील पहिले व्यक्ती होते. GSAT-31चं यशस्वी प्रक्षेपण झालंय फ्रेंच गायानामधनं एरियन 5 या उपग्रहातनं. ठीक आहे. GSAT-31 काय आहे? हा दळणवळण उपग्रह आहे. रचना आणि उत्पादन भारतीय अवकाश संशोधन संस्था. कक्षा सुस्थिर आहे. भारताच्या INSAT-4R या जुन्या दळणवळण उपग्रहाची जागा घेईल. ब्लॅक होलचा जगातील पहिला फोटो आलाय. ठीक आहे. काय आहे ब्लॅक होल? तर तुम्ही ही बातमी स्वतः वाचा, मला काही यातलं महत्त्वाचं वाटत नाही. इस्रोला 50 वर्ष पूर्ण झाल्यावर इस्रोवर प्रश्न येणारच. ठीक आहे. त्यामुळे इस्रोविषयी सविस्तर माहिती घेणं क्रमप्राप्त ठरतं. भारतीय अवकाश संशोधन संस्थेला इस्रो 15 ऑगस्ट 2019 रोजी 50 वर्ष पूर्ण झालीत. किती? 50 वर्ष. 15 ऑगस्ट 2019 रोजी इस्रोची स्थापना झाली होती. 2019 मध्ये इस्रोचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात 1962 मध्ये अणुऊर्जा विभागांतर्गत अवकाश संशोधनासाठी भारतीय राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली. वैज्ञानिक विक्रम साराभाईंच्या आग्रहाने अंतराळ संशोधनाची गरज ओळखून या समितीची स्थापना करण्यात आली होती. 1969 साली याच समितीचे इस्रोमध्ये रूपांतरण झालं. 1972 मध्ये सरकारने अवकाश आयोग आणि अवकाश विभागाची स्थापना केली आणि इस्रोला डिवोस अंतर्गत आणण्यात आलं. इस्रोबद्दल महत्त्वाची माहिती. स्थापना 15 ऑगस्ट 1969. मुख्यालय बंगळुरू, कर्नाटक. विद्यमान अध्यक्ष सध्याचे के शिवान. प्राथमिक अंतराळ स्थानक जे आहे ते सतीश धवन अंतराळ स्थानक, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. पालक संस्था आहे अंतराळ विभाग, भारत सरकार. इस्रोने बांधलेला पहिला उपग्रह आहे आर्यभट्ट, सोव्हिएत रशियाच्या मदतीने 19 एप्रिल 1975 रोजी प्रक्षेपण झालं. भारतीय प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात आलेला पहिला उपग्रह आहे रोहिणी. प्रक्षेपक होता SLV-3. ओके. इस्रोने विकसित केलेले रॉकेट्स आहेत पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल PSLV आणि GSLV. उपग्रह दिशा प्रणाली आहे त्यांची गगन, त्यालाच IRNSS असं म्हणतात. इंडियन रिजनल नेव्हिगेशन सिस्टीम सॅटेलाइट असं त्याचं फुलफॉर्म आहे. आतापर्यंतच्या अंतराळ मोहिमा आहेत 108. प्रक्षेपण मोहिमा आहेत 77. परदेशी उपग्रह आहेत 33 देशांची 319 परदेशी उपग्रह इस्रोने सोडली. विद्यार्थी उपग्रह आहेत 10. इस्रोच्या प्रमुख मोहिमा कोणत्या त्या? चांद्रयान 1.
ठीक आहे. आता चंद्रयान 2 आपण पाहिलं, त्यामुळे चंद्रयान 1 विषयी सुद्धा माहिती बघा. तर चंद्रयान 1 जे आहे ते PSLVने पाठवलं होतं आणि चंद्रयान 2 जे आहे मित्रांनो आपलं ते GSLV या अवकाश उपग्रहाने पाठवलं होतं. पहिलं PSLV, P प्रथम असं लक्षात ठेवू शकता. PSLVने प्रथम चंद्रयान पाठवलं. ती कधी होती प्रथम चंद्रयान मोहीम? ती होती 8 नोव्हेंबर 2008ला. शेवटचा संपर्क 28 ऑगस्ट 2009 पर्यंत झाला. नंतर मंगळयान मोहीम आपली खूप गाजली होती. मार्स ऑर्बिटल मिशन, मॉम पण म्हणतात त्याला. प्रक्षेपण दिनांक होता 5 नोव्हेंबर 2014. ते PSLVने पाठवलं होता. विशेष म्हणजे लक्षात ठेवा, चंद्रयान GSLVने आणि मंगळयान आपली PSLVने झाली. प्रक्षेपण ठिकाण होतं सतीश धवन अवकाश केंद्र. मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश जो होता तो 24 सप्टेंबर 2014 झाला. नियोजित कार्यकाल होता 6 महिने. पहिल्या प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत पहिला देश ठरला होता. लक्षात ठेवायचं आहे, पहिल्याच प्रयत्नात आपण मंगळावर गेलो होतो. मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत पहिला आशियाई देश ठरला. भारताची पहिली आंतरग्रहीय मोहीम होती. मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करणारी इस्रोची 4थी संस्था होती. यापूर्वीची माहिती देण्यात आली आहे चंद्रयान 2 विषयी. अलीकडे इस्रोद्वारे प्रक्षेपित अवकाशाने, हे तुम्ही चार्ट जास्त मला वाटत नाही करायची गरज आहे, पण तुम्ही एकदा नजरेखालून घाला. आता पुढं आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी. ठीक आहे. 107वी भारतीय विज्ञान काँग्रेस, 100% प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. काय? 107वी भारतीय विज्ञान काँग्रेस. ठिकाण होतं कृषी विज्ञान विद्यापीठ बंगळुरू. कालावधी 3 ते 7 जानेवारी 2020. प्रमुख थीम होती विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण विकास. ही थीम खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. 107व्या भारतीय विज्ञान काँग्रेस जी बंगळुरूला झाली कृषी विज्ञान विद्यापीठात, त्याची महत्त्वाची थीम आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण विकास, सायन्स अँड टेक्नॉलॉजी रुरल डेव्हलपमेंट. उद्घाटक होते पंतप्रधान नरेंद्र मोदी. आयोजक इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन. 106वी सायन्स काँग्रेस आहे. ठिकाण होतं लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी. जी मागची झाली ती 106वी होती, ती झाली लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जालंधर पंजाब, आणि आताची झाली बंगळुरूला. ओके. मागची थीम काय होती? भविष्यातील भारत, विज्ञान आणि तंत्रज्ञान. सध्याची थीम काय आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण विकास. ग्रामीण विकास लक्षात ठेवा. पार्श्वभूमी पाहूयात. प्राचार्य JL सायमनसेन आणि प्राचार्य PS मॅकमोहन या 2 ब्रिटिश केमिस्टच्या पुढाकाराने सुरुवात झाली. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाते. सुरुवात 1914 कोलकाता. ठीक आहे. पहिली पण कोलकाताला झाली, लक्षात ठेवा. पहिली कधी झाली? कोलकाताला झाली. 106वी कुठं झाली? जालंधर लवली युनिव्हर्सिटी. आणि आताची 107वी कुठं झाली मित्रांनो? बंगळुरू. ठीक आहे. थीम काय होती? अवकाश, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकास. काय होती? तशीच ना, बरोबर ना? विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण विकास. ओके. टॉप 500 महासंगणक. मित्रांनो याच्या अगोदर महासंगणकावर प्रश्न आला, राईट? त्यामुळे महासंगणक करता येईल आपल्याला. कंबाईनला प्रश्न आला, महासंगणक कोणतं आहे जगातलं सगळ्यात मोठं आत्ता? तर त्यात 54वी आवृत्ती होती आणि अमेरिकेतील समिट या महासंगणकानं पहिलं स्थान पटकावलं. कोणत्या? समिटनं. या यादीत भारतीय महासंगणक आहे प्रत्युष 53व्या स्थानी, मिहिर 86व्या स्थानी. तर भारतातील सर्वात वेगवान महासंगणक कोणता आहे? प्रत्युष. लक्षात ठेवायचं तुम्हाला, वन लाईनर. प्रत्युष प्रथम असं सुद्धा लक्षात ठेवू शकता. काय? प्रत्युष प्रथम. फास्टॅग योजनेची 15 डिसेंबरपासून अंमलबजावणी. वन लाईनर लक्षात ठेवा. फास्टॅग म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला मित्रांनो? टोल नाक्यावर बघा, आधी गाडी अडवून टोल भरावा लागायचा, परंतु आता आपल्या गाडीच्या पुढे असं एक स्टिकर QR कोड चिकटवणार, तो स्कॅन होऊन आपोआप आपल्या बँकेतनं पैसे कट होणार. आता इलेक्ट्रिक वाहनांच्या नंबर प्लेटला रंग हिरवा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या प्लेट कशा असणार आहेत? हिरव्या रंगाच्या. तुमच्या एक जनरल माहितीसाठी या ठिकाणी आपण थोडीशी कव्हर करूयात. सध्या देशात विविध वाहनांच्या नंबर प्लेट्स बघा कसं. खाजगी वाहन असेल तर पांढरी नंबर प्लेट आणि त्याच्यावर काळे अक्षर, राईट? टॅक्सी असेल तर पिवळी नंबर प्लेट आणि काळ्या रंगाची अक्षरं. स्वतः चालक असलेलं भाड्याचं वाहन असेल तर काळी नंबर प्लेट, पिवळ्या अक्षरं. सरकारी अधिकाऱ्यांचं वाहन असेल तर निळी नंबर प्लेट. कंपन्यांच्या कार ज्या शोरूम आणि टेस्ट ड्राईव्हसाठी वापरल्या जातात त्या लाल प्लेटच्या असतात. आणि संरक्षण मंत्रालयाकडून मिलिटरी वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी वेगळ्या प्रकारचे नंबर जारी केले जातात. राष्ट्रपती आणि गव्हर्नर यांच्या वाहनासाठी लाल बॅकग्राऊंड रजिस्ट्रेशन प्लेटसोबत राष्ट्रीय प्रतीकाचं चिन्ह लावलं जातं. सायबर क्राईम अन्वेषण परिषद. सायबर क्राईम अन्वेषणावरील पहिली राष्ट्रीय परिषद. ठिकाण CBI मुख्यालय नवी दिल्ली. ठीक आहे. उद्घाटक होते ऋषिकुमार शुक्ल. हेलिकॉप्टर शिखर परिषद झाली डेहराडूनला. लक्षात ठेवा, भारतातील पहिली हेलिकॉप्टर परिषद झाली, त्यामुळे विचारतील प्रश्न कुठे झाली ती? डेहराडून, उत्तराखंडला. डेहराडूनच्या डोंगरातनं हेलिकॉप्टर फिरवलं असं लक्षात ठेवा. भारतातील सर्वात लांब विद्युतीकृत रेल्वे बोगदा. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भारतातील सर्वात लांब विद्युतीकरण झालेला रेल्वे बोगदा देशाला समर्पित केला. आंध्र प्रदेशमध्ये चेरोलपल्ली आणि रुप्रू रेल्वे स्थानकादरम्यान हा बोगदा आहे. एकूण लांबी होती 6.3 किलोमीटर. लक्षात ठेवायचा हा बोगदा कुठे आहे फक्त? तर तो कुठे आहे? आंध्र प्रदेशमधला चेरोलपल्ली आणि रुप्रू रेल्वे स्थानकादरम्यान. भारतातील सर्वात लांब विद्युतीकृत रेल्वे बोगदा. राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्याचं उद्घाटन केलंय. साथी काय आहे बघूयात.
तर ॲस्थेटिकल अँड टेक्निकल हेल्प इन्स्टिट्यूट आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा उपक्रम आहे. ही एक अत्याधुनिक व्यावसायिकदृष्ट्या व्यवस्थापित विज्ञान आणि तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आहे. प्राथमिक उद्दिष्ट आहे शेजारच्या भागातील शैक्षणिक संस्थांना मदत करणं. आता जिओ फायबर काय आहे, आपण सर्वजणांची प्रतीक्षा करतो, स्वतः मी सुद्धा. तर आपण जिओ फायबर काय आहे बघू. 5 सप्टेंबर रोजी रिलायन्स कंपनीची जिओ फायबर ही सुविधा व्यावसायिकरित्या उपलब्ध झाली. जिओ फायबर ही एक ब्रॉडबँड सेवा असून यामध्ये फायबर टू द होम, ठीक आहे, च्या माध्यमातून थेट घरापर्यंत फायबर कनेक्शन येतं. अतिवेगवान इंटरनेट सेवा हे फायबर नेटचं वैशिष्ट्य असेल. जिओ फायबरचे प्लॅन्स 100 MBPS पासून सुरू होतील आणि 1 GBPSचा स्पीड उपलब्ध असेल. ही सेवा घेण्यासाठी 700 ते 10,000 रुपयांपर्यंतचे विविध प्लॅन्स लॉन्च करण्यात येणार आहेत. एका वर्षासाठी ही सेवा घेणाऱ्यांना मोफत 4K LED TV आणि 4K सेटअप बॉक्स देण्यात येणार आहे. आता जागतिक ऊर्जा काँग्रेस, ठिकाण अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती, कालावधी 9 ते 12 सप्टेंबर 2019, आवृत्ती 24वी. थीम समृद्धीसाठी ऊर्जा, दर 3 वर्षांनी पार पडते, पहिल्यांदा 1924 मध्ये. जागतिक ऊर्जा काँग्रेस कुठं झाली लक्षात ठेवा फक्त. जागतिक ऊर्जा काँग्रेस जी आहे ती 2019 झाली अबुधाबी, संयुक्त अरब अमिरातीला, 24वी. थीम काय होती, समृद्धीसाठी ऊर्जा, एनर्जी फॉर प्रॉस्परिटी. 3 वर्षांनी पार पडते 1924ला पहिल्यांदा पार पडली होती. आता जागतिक विद्यार्थी सौर ग्लोबल स्टुडंट सोलर असेंब्ली, आयोजक केंद्रीय नवीन आणि नूतनीकरण योग्य ऊर्जा मंत्रालय, IIT मुंबईच्या सहकार्याने. कालावधी आहे मित्रांनो याचा 2 ऑक्टोबर 2019 नवी दिल्लीला. गांधीजींच्या 150वी जयंती साजरी करणे आणि त्यांच्या विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी गांधी जयंतीनिमित्त IIT मुंबईमध्ये स्टुडंट सोलर अँबॅसेडर वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता. IIT मुंबईमध्ये सौर दिव्यांचा जागतिक विक्रम प्रस्थापित झाला. एकाच वेळी सुमारे 5,700 विद्यार्थी सौर दिवे घेऊन उभे होते. 1 कोटी LED पददिवे बसवण्याचा टप्पा पूर्ण. केंद्र सरकारच्या पतद्वीय राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत देशभरातील तब्बल 2,70,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 1 कोटी स्मार्ट LED दिवे बसवण्यात आलेत. आता तेजस या पहिल्या खाजगी गाडीला हिरवा कंदील, लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे. 4 ऑक्टोबर 2019 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशातील पहिल्या खाजगी रेल्वेला हिरवा कंदील दाखवला. देशातील पहिली खाजगी रेल्वे कोणती आहे, तेजस, आणि ती कुठनं धावली, लखनौ ते दिल्ली. लक्षात ठेवायचं, पहिली खाजगी रेल्वे कुठनं धावली, तेजस, लखनौ ते दिल्ली. 6 तास 15 मिनिटांमध्ये हे अंतर पूर्ण केलं. संपूर्णतः इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन जी आहे. गाडीला 1 तास उशीर झाल्यास प्रवाशांना 100 रुपये भरपाई मिळणार आहे. पेपर लिहू शकतं, अशी कोणती खाजगी रेल्वे आहे जिला यायला जर उशीर झाला तर नुकसान भरपाई दिली जाणार, ती आहे तेजस. आणि कुठनं धावली ती, लखनौ दिल्ली. तर 2 तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास प्रत्येकी 250 रुपये भरपाई मिळणार. प्रत्येक प्रवाशांना 25 लाखाचा मोफत विमा मिळणार. प्रत्येक बोगीत CCTV असणार. दृष्टिबाधितांसाठी ब्रेड लिपीमधनं सूचनासुद्धा दिल्या जाणार. तंत्रज्ञान शिखर परिषद झाली नवी दिल्लीला, 25वी होती. तीमध्ये तरुण उद्योजकता, यंग एंटरप्रेनरशिप, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय त्याचं आयोजक होतं. सहभागी देश होता नेदरलँड. 2017मध्ये कॅनडा, तर 2008मध्ये इटली यांचा सहभाग झाला आहे. ठीक आहे. इंडिया मोबाईल काँग्रेस, ऊर्जा काँग्रेस परिषद आपण पाहिली होती अबुधाबीला झाली. आता इंडिया मोबाईल काँग्रेस कुठे झाली बघा. दक्षिण आशियातील सर्वात मोठा मोबाईल तंत्रज्ञान कार्यक्रम आहे. आयोजक दूरसंचार विभाग, सेल्युलर ऑपरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या सहयोगाने नवी दिल्लीला झाली. ती होती इमॅजिन अ न्यू कनेक्टेड वर्ल्ड, इंटेलिजंट, इम्प्रेसिव्ह, इंटेंटिव्ह. ओके, 2017ला या इंडिया मोबाईल काँग्रेसची सुरुवात झाली आणि यावेळेसची झाली नवी दिल्लीला. त्यानंतर टॅक्सी बोट वापरण्याची एअर इंडियाची पहिली कंपनी, एअर इंडिया पहिली कंपनी, एवढंच लक्षात ठेवा. टॅक्सी बोट म्हणजे काय आहे तर ही माहिती तुम्ही इथं वाचू शकता. तर 1 लाईनर लक्षात ठेवा. टॅक्सी बोट वापरणारी एअर इंडिया ही पहिली कंपनी ठरली. कोणती, एअर इंडिया टॅक्सी बोट वापरणारी. जागतिक कौशल्य भारत प्रशिक्षण केंद्र, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, मीडिया आणि करमणूक क्षेत्रासाठी तब्बल 9 शहरामध्ये 14 जागतिक कौशल्य भारत प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार आहे. नंतर अणुऊर्जा कॉन्क्लेव्ह, ठिकाण नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2019. इंडिया एनर्जी फोरम 11वी आवृत्ती होती. ती मध्ये इकॉनॉमिक्स ऑफ न्यूक्लिअर पॉवर इनोव्हेशन टॉवर्स सेफर अँड कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्नॉलॉजीज. 2001 मध्ये पहिल्यांदा हा कॉन्क्लेव्ह पार पडला. गोरखपूर, हरियाणा येथे एक अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, भारतात एक नवीन अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात येतोय आणि तो कोठे करण्यात येतोय, महत्त्वाचा आहे, तो येथे गोरखपूर, हरियाणा येथे. ठीक आहे. त्यानंतर स्पाइस जेट 100 विमान असलेली भारतातील चौथी एअरलाईन. त्याच्या अगोदर जेट एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो, आणि आता स्पाइस जेटकडे सुद्धा स्वतःचे 100 विमानं आहेत. ओके. हायपरलूपवर शिक्कामोर्तब. हायपरलूप काय आहे माहिती आहे तुम्हाला, आणि तो पहिल्यांदा हायपरलूप भारतात कुठं होत आहे तर मुंबई आणि पुणे दरम्यान. ठीक आहे मित्रांनो. तर एक निर्वात पोकळी असणार आणि याची लांबी 117 किलोमीटर असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो काय असणार आहे तर अशी एक ट्यूब असणार बघा. ट्यूब ही निर्वात पोकळी असणार आणि यातनं विदाऊट घर्षण, विदाऊट एनी फ्रॅक्शन ही प्रवास वाहतूक होणार. आणि मित्रांनो तुम्हाला कुठं वाटेल, मुंबई ते पुणे हे अंतर फक्त 25 मिनिटात ती कव्हर करणार आहे. ओके. दक्षिण कोरिया 5G मोबाईल नेटवर्कचे अनावरण करणारा पहिला देश, महत्त्वाचं. ठीक आहे. 5G नेटवर्क करणारा आपल्याला अमेरिका वाटेल. फटकन आपण अमेरिकाला, USA वर आपलं प्रेम
आपण USA मारून टाकू, पण लक्षात ठेवा 5G तंत्रज्ञान आणणारा पहिला देश कोणता आहे? मग देशात संपूर्ण देशामध्ये दक्षिण कोरिया. वन लाईनर लक्षात ठेवा आणि चला पुढे. नंतर इंटिग्रल कोच फॅक्टरी. भारतीय रेल्वेची इंटिग्रल कोच फॅक्टरी ICF ही जगातील सर्वात मोठी रेल्वे डब्यांची उत्पादक कंपनी ठरली. ICFने चीनच्या उत्पादक कंपनीला मागे टाकत जगातील पहिला क्रमांक मिळवला आहे. एप्रिल 2018 ते फेब्रुवारी 2019 दरम्यान ICFने 1919 रेल्वे डब्यांची निर्मिती केली. आता पहिले मानवी हक्क TV चॅनल, ठीक आहे. लंडन स्थित इंटरनॅशनल ऑब्झर्वेटरी ऑफ ह्युमन राईट्स IOHR या संस्थेने मानवी हक्कांसाठी समर्पित जगातील पहिले TV चॅनल सुरू केले. ओके. त्यानंतर भारत जगातील दुसरा सर्वात मोठा LPG उपभोक्ता, एवढं लक्षात ठेवा. आणि DD अरुण प्रभाविषयी काय बघा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटानगर अरुणाचल प्रदेश येथे DD अरुण प्रभा हे चॅनल सुरू केले आहे. DD नॉर्थ ईस्ट नंतर पूर्वोत्तर क्षेत्रासाठी दूरदर्शनचे दुसरं चॅनल आहे. आधी होतं DD नॉर्थ ईस्ट, त्यानंतर आता DD अरुण प्रभा हे चॅनल सुरू केलं आहे नॉर्थ ईस्ट स्टेटसाठी. आणि दूरदर्शनद्वारा संचलित हे 24वे चॅनल आहे. त्यासाठी अंदाजित खर्च 60 कोटी रुपये येणार. ठीक आहे. नंतर बायो आशिया 2019. बायो आशियातील सर्वात मोठा जैवतंत्रज्ञान आणि जीवनविज्ञान मंच, ठिकाण हैदराबाद तेलंगणा, आवृत्ती 16वी. उद्घाटन SL नरसिंहन, तेलंगणाचे राज्यपाल. भागीदार देश दक्षिण कोरिया. त्यानंतर 17वी बायो आशिया परिषद झाली हैदराबाद तेलंगणाला. भागीदार देश होता स्वित्झर्लंड. ठीक आहे. मात्र हे महत्त्वाचं नाही आहे. देशातील पहिला ह्युमॅनॉइड पोलीस रोबोट. केरळचे मुख्यमंत्री P विजयन यांनी रोबोटचं उद्घाटन केलं. ठिकाण तिरुवनंतपुरम पोलीस. ठीक आहे. किपीबॉट, त्याचं नाव काय आहे? किपीबॉट. देशातील ह्युमॅनॉइड पोलीस रोबोट केला आहे आणि तो कुठल्या राज्यात झाला? केरळमध्ये, हे लक्षात ठेवा. ओके. नंतर जगातील पहिला रूपांतरित इलेक्ट्रिक रेल्वे इंजिनचं लोकार्पण. डिझेल इंजिनमधून इलेक्ट्रिक इंजिनमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या जगातील पहिल्या रेल्वे इंजिनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी 2019 रोजी वाराणसी येथे लोकार्पण करण्यात आलं. ठीक आहे. जे महत्त्वाचे तेच घेतोय. वंदे भारत एक्सप्रेस. नंतर भारतातील सर्वात वेगवान स्वदेशी बनावटीची एक्सप्रेस. काय लक्षात ठेवायचं? भारतातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती आहे? वंदे भारत. 17 फेब्रुवारी 2021 रोजी नवी दिल्ली येथून हिरवा कंदील मिळाला वंदे भारत एक्सप्रेसला. आणि मित्रांनो, वंदे या शब्दातच त्यांचे दोन ठिकाणे आहेत. व म्हणजे वाराणसी, द म्हणजे दिल्ली, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस पहिल्यांदा कुठं धावली? वाराणसी ते दिल्ली. व म्हणजे वाराणसी, द म्हणजे दिल्ली. ओके. नंतर पुढे परमशिवाय महासंगणक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 फेब्रुवारी 2019 रोजी IIT बनारस हिंदू पेठेत वाराणसी येथे परमशिवाय संगणकचं उद्घाटन केलं. 833 पेटाफ्लॉपचं आहे. ओके. परंतु सध्या जर पाहिलं तर आपला सगळ्यात फास्ट कोणता आहे? प्रत्युष प्रथम आहे सध्या. ठीक आहे. प्रत्युष काय आहे? प्रथम आहे. आणि जगात जर म्हणलं तर समिट अमेरिकेचं, तेही पाहिले आपण. फेडर रोबोट. रशियाने हे रोबोट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवले. रोबोटचं नाव आहे फेडर. स्कायबॉट F850 या नावाने या रोबोटला ओळखलं जातं. रशियाद्वारे मनुष्याच्या आकाराचा रोबोट अंतराळात पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशियाने 22 ऑगस्ट 2019 रोजी एक मानवरहित रॉकेट प्रक्षेपित केलंय. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने पहिल्यांदाच 2011 मध्ये रोबोनट 2 नावाचे प्रक्षेपक आकाशात पाठवले. ठीक आहे. आता मित्रांनो, महत्त्वाचे ॲप्स आणि वेब पोर्टल जर का घ्यायचे आपल्याला, मी यातला एक शब्द घेणार. त्याचं कारण का मित्रांनो, 2019च्या कंबाईनला 3 प्रश्न, नॉट अ जोक, किती प्रश्न? 3 प्रश्न हे वेब पोर्टलवर आले ते. त्यामुळे आपल्याला सगळे वेब पोर्टल घ्यायचे आहेत. त्यातलं पहिलं आहे रेल कुंभ सेवा. उत्तर मध्य रेल्वेचं आहे. प्रयागराज शहरातील कुंभमेळ्यातील उपस्थितांना दिशादर्शन करण्यासाठी. नंतर रोशनी आहे IIT रोपरचं. तर अंध व्यक्तींना चलनी नोटा ओळखण्यास मदत करण्यासाठी. ई औषधे आयुष मंत्रालयाचं. आयुर्वेद, सिद्धयुनानी, होमिओपॅथी औषधे या संबंधित बाबींच्या ऑनलाईन परवान्यासाठी. लेडीज जे आहे ते भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाचं आहे. राष्ट्रीय जलमार्गाच्या खोलीवरील वास्तविक माहितीसाठी. न्यायबंधू कायदा व न्याय मंत्रालयाचं. सराव करणाऱ्या वकील आणि नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना जोडण्यासाठी. सफर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचं. रस्त्यावर वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या वास्तविक समस्यांचं आकलन करणे. रेलदृष्टी आहे रेल्वे मंत्रालयाचं. पारदर्शकतेला चालना देण्यासाठी प्रवाशांसाठी सुरुवात केली त्याची. खेलो इंडिया आहे. हे ॲप देशातील क्रीडा सुविधा शोधणे, त्यांची उपलब्धता, खेळाचे नियम आणि वापरकर्त्यांची फिटनेस पातळी तपासणं. श्रेयस पोर्टल आहे HRD मंत्रालयाचं. श्रेयस स्कीम फॉर हायर एज्युकेशन युथ इन एंटरप्रेनरशिप अँड स्किल्स. सामान्य पदवीधरांना उद्योग प्रशिक्षण देण्याच्या संधी उपलब्ध करून देणं. बंगलार शिक्षा आहे पश्चिम बंगाल सरकारचं. राज्य संचलित आणि अनुदानित शाळांची वास्तविक माहिती प्रदान करणे. बोलो गुगल इंडियाचं आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं वाचन आणि आकलन कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी. बोलो जे ॲप आहे ते गुगल इंडियाचं आहे. ई धरती गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचं आहे. रूपांतरण, प्रतिस्थापना आणि उत्परिवर्तन हे 3 ही मॉड्यूल ऑनलाईन करणे. शिक्षावाणी आहे ते CBSEचं आहे. विद्यार्थ्यांना आणि पालकांना महत्त्वपूर्ण माहिती वेळेवर प्रदान करण्यासाठी. त्यानंतर PWD निवडणूक आयोगासाठी आहे. मतदान सुलभ करणं आणि अपंग व्यक्तीसाठी PWD.
भोंगा लिंक्स इन्फ्राटेक मुंबईचा आहे, इंटरनेट जोडणीशिवाय शहरातील आसपासच्या लोकांशी वापरकर्त्यांना जोडण्यासाठी. माय सर्कल भारती एअरटेल आणि फिक्कीच आहे, कोणतीही भीतीदायक परिस्थिती किंवा समस्या उद्भवल्यास महिलांना मदत करण्यासाठी माय सर्कल हे भारती एअरटेल आणि फिक्कीच आहे. रोट्रा भारतीय लष्कर. रोड्रा रिटायर्ड ऑफिसर डिजिटल रेकॉर्ड्स आर्चिव्ह, सेवानिवृत्त अधिकारी डिजिटल रेकॉर्ड संग्रहणासाठी. पेन्सिल पोर्टल यावरती मित्रांनो मागच्या कंबाईनला प्रश्न आलता, इम्पॉर्टंट आहे, स्टार करा. कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा आहे, प्लॅटफॉर्म फॉर इफेक्टिव्ह एन्फोर्समेंट फॉर नो चाइल्ड लेबर, पेन्सिल त्याचा फुल फॉर्म आहे. बऱ्याच जणांना ते शिक्षणाविषयी वाटलं परंतु ते बालकामगारविषयी आहे. केअर फॉर युअर यावरती प्रश्न येण्याचा मला चान्सेस वाटतो, केअर फॉर यू. IIT खरगपूर, IIT खरगपूरचं आहे हे केअर फॉर यू. वृद्धांची काळजी घेणारी पद्धती आहे ही. नंतर भारत कार्ड पोर्टल MSME मंत्रालयाचं आहे, ई-कॉमर्स मार्केटिंग व्यासपीठाची दिशावरती आहे. हे अलिबाबा आणि अमेझॉन सारख्या ई-कॉमर्स पोर्टलच्या धर्तीवर आधारित असेल. आता डिजिकॉप हे मोबाईल ॲप्लिकेशन चेन्नई पोलिसांनी सुरू केलं आहे. पोलीस EI वाहतूक उल्लंघनाबद्दल पोलिसांना कळवावे या उद्देशाने हे ॲप्लिकेशन कोइंबतूर शहर पोलिसांनी सुरू केलं. जनधन रक्षक कशा संदर्भात आहे, सरकारच्या वित्तीय समावेशनाचा भाग म्हणून जनतेला आर्थिक सुविधांची माहिती देण्यासाठी. फोकल पोर्टल आहे भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणासाठी. यात काय करणार आहेत तर मालवाहतूक करणाऱ्या जहाजांची उपलब्धता तात्काळ समजावी. म्हणजे फोकल पोर्टल काय आहे, म्हणजे मालवाहतूक करणाऱ्या जहाजांची माहिती तात्काळ समजण्यासाठी फोकल पोर्टल आहे. ठीक आहे. यानंतर सवलत काय आहे तर जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील निवडणुकीसाठी ज्येष्ठ मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी ॲप सुरू करण्यात आलं आहे. नंतर वीर परिवार. केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या CRPFच्या 54व्या शौर्य दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वीर परिवार या मोबाईल ॲप्लिकेशनचं अनावरण केलं. सेवारत असताना शहीद झालेल्या CRPF जवानांच्या कुटुंबियासाठी हे ॲप्लिकेशन आहे. नंतर माय सर्कल. भारती एअरटेलने फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या मदतीने हे ॲप्लिकेशन सुरू केलं आहे. उद्देश महिलांना कोणत्याही समस्या किंवा भीतीच्या स्थितीत मदत करण्यासाठी. त्यामध्ये 13 भाषांमध्ये महिलेला कोणत्याही 5 कुटुंबियांना व मित्रांना अलर्ट करता येणार आहे. त्यानंतर दामिनी म्हणले की आपल्याला महिलांच्या सुरक्षेविषयी वाटेल परंतु त्या ठिकाणी चुकायचं नाही. दामिनी ॲप ही हवामानशास्त्र विभागाचा आहे. अतिवृष्टी, उष्णतेची लाट, वादळ यासंबंधी माहिती हवामानशास्त्र विभाग देणार आहे. शिक्षा सेतू हरियाणा सरकारचे आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हरियाणा राज्याने हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलं आहे. सुरक्षा अरुणाचल प्रदेशचं आहे. आपत्कालीन परिस्थिती लोकांना मदत करण्यासाठी. कुल केरळ सरकारला शिक्षणात देशातील पहिले डिजिटल राज्य बनवण्यासाठी. निपुण दिल्ली पोलिसांचं आहे. पोलिसांना प्रशिक्षणामध्ये शिक्षण देणे. इम्प्रेस HRD मंत्रालयाचं उच्च शिक्षण संस्थांमध्ये सामाजिक शास्त्रातील संशोधनाला प्रोत्साहन. मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचं आहे बरं, लक्ष द्यायचं व्यवस्थित. उच्च शिक्षण संस्थांमध्ये सामाजिक शास्त्रातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी इम्प्रेस हा HRD मंत्रालयाचा कार्यक्रम आहे. स्पार्क HRD मंत्रालयाचं उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधन वातावरण सुधारणे. आस्क दिशा आहे IRCTCचे चॅटबॉट आहे. महामदत महाराष्ट्र सरकारचं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाऊस, पिकांची स्थिती आणि भूजल पातळी यांचे एकत्रित विश्लेषण करणारे महाराष्ट्र सरकारचे हे ॲप व पोर्टल आहे. पॉवर बॅट स्पेक्टाकॉम टेक्नॉलॉजीचं आहे. खेळाडूच्या कामगिरीची वास्तविक माहिती प्रदान करणे. अनिल कुंबळेच्या स्पेक्टाकॉम टेक्नॉलॉजी हे ॲप आहे. नंतर ई मित्र आरोग्य व कुटुंब कल्याण आणि महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांना पूरक मदत म्हणून आहे. पैसा काय आहे, केंद्र सरकारने दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका मोहिमेअंतर्गत पैसा पोर्टल सुरू केलं आहे. हे कर्जाच्या जलद प्रक्रियेसाठी मध्यवर्ती इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आहे. काय आहे पैसाचा फुल फॉर्म, पोर्टल फॉर अफोर्डेबल क्रेडिट अँड इंटरेस्ट सबमिशन ॲक्सेस. रेल सहयोग. कंपनी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून रेल्वे स्थानकावर आवश्यक सुविधा देण्यासाठी व्यासपीठ म्हणून हे पोर्टल काम करेल. सहज काय आहे, विशिष्ट संवेदनशील क्षेत्रामध्ये व्यवसाय स्थापित करण्यासाठी व्यक्ती आणि खाजगी कंपन्यांना सुरक्षा मंजुरी मिळवण्यासाठी व्यासपीठ स्थापन करणं. नेवा काय नॅशनल विधान ॲप्लिकेशन आहे. राज्य विधिमंडळाच्या आचरणात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जबाबदारी आणण्यासाठी. निर्यात मित्र देशातील निर्यातदार आणि आयातदार यांच्या सोयींसाठी. गो हॉट्स दॅट कशासाठी आहे तर देशातील पहिले मोबाईल पर्यटन आणि पारदर्शक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. पर्यटनस्थळी असलेला QR कोड स्कॅन केल्यानंतर गो हॉट्स दॅटमधून आपल्याला कळणार त्याविषयी माहिती. आपूर्ती भारतीय रेल्वेची खरेदी व्यवस्था म्हणून भूमिका निभावण्यासाठी विकसित केलेलं आहे. रियुनाईट आत्ताच पाहिलं आपण, रिपीट झालं हे. रियुनाईट हरवलेल्या बालकांना शोधण्यासाठी. मोस्ट इम्पॉर्टंट, याला स्टार करा, हे येऊ शकतं पेपरला. रियुनाईट स्वयं NCERTचं आहे. शालेय आणि उच्च शिक्षणासाठी विविध ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे. प्राप्ती केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचं आहे. वीज खरेदी व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी. सुखद यात्रा जे आहे ते रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचं आहे, महामार्ग वापरकर्त्यांसाठी. उद्यम सखी हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमासाठी मंत्रालयाचं आहे, महिला उद्योजकांसाठी. नारी जे आहे ते महिलांसंबंधित शासकीय योजना व उपक्रमांची माहिती मिळवणे, महिलांना सुलभ जावी यासाठी नारी आहे. ठीक आहे. डिजी वार्ता जे असणार आहे ते असणार आहे नागरिकांना विविध योजना आणि उपक्रम
यांची माहिती देऊन भारतीय समावेशन घडवून आणणं. जनधनदर्शक, ठीक आहे, जनधनदर्शक जे असणार आहे, जनधनदर्शक ते देशभरात संबंधित ठिकाणच्या वित्तीय सेवा आणि केंद्रांची माहिती पुरवण्यासाठी. त्यानंतर परिवेश आहे ते परिवेश प्रोॲक्टिव्ह अँड रिस्पॉन्सिव्ह फ्लेक्शन बाय इंटरॅक्टिव्ह अँड व्हर्च्युअस एन्व्हायरमेंटल सिंगल विंडो हब, पर्यावरणासंदर्भात आहे एन्व्हायरमेंटच्या परिवेश. शुअर नाही हिमाचल प्रदेश सरकारचा आहे अनावश्यक ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी. फोकल पोर्टल म्हणजे शुअर नाही, शुअर माच्यात आहे ना, तसं हिमाचल प्रदेशचं आहे. फोकल पोर्टल आपण आत्ताच पाहिलं होतं, कार्गो मालक आणि शिपर्स यांना जोडण्यासाठी, म्हणजे एखादा जहाज उपलब्ध आहे का प्रवासासाठी किंवा मालवाहतुकीसाठी ते कळण्यासाठी फोकल पोर्टल असणार आहे. वेलनेस ऑफ वुमेन, फिक्की महिला संघटना प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेबद्दल जागृती करण्यासाठी. ई अक्षरांना काय म्हणणार माहिती मित्रांनो, तर डेस्कटॉप सॉफ्टवेअर असणार आहे. स्कॅन केलेल्या कागदपत्राला माहिती एडिट करायला, म्हणजे आता आपण एखादा पेपर बघतो आपण, त्याचा जर फोटो काढला तर आपल्याला त्यातले अक्षर, समजा तुम्ही वर्तमानपत्राचा फोटो काढला त्याला अक्षर एडिट करता येतात का, नाही. परंतु या ई अक्षरांमुळे काय होणार आहे, ते अक्षरसुद्धा तुम्ही एडिट करून त्यामध्ये चेंजेस करू शकता. खाण प्रहरी काय आहे, कोळसा मंत्रालयाचा आहे खाण प्रहरी. अनधिकृत खाणकामावर आळा घालण्यासाठी खाण प्रहरी ॲप आहे. हरियाली पंजाब सरकारचा आहे, हरित आणि स्वच्छ पंजाबमध्ये लोकांना सामावून घेण्यासाठी. नंतर उमंग ॲप जे आहे ते EPFOचं आहे. EPFO तुम्हाला माहीत असेल, ठीक आहे. पेन्शन संदर्भात पेन्शनधारकांना त्यांचे पासबुक ॲपद्वारे पाहता येईल, ठीक आहे. भविष्य निर्वाह निधी. ई सौभाग्य नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर, ई गव्हर्नन्ससाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी. उत्तम कोळशाच्या दर्जाचे नियमन करण्यासाठी कोळसा मंत्रालयाने सुरू केलं आहे. पेन्सिल पोर्टल जे आहे ते पूर्णरूप आहे प्लॅटफॉर्म, हे आपलं पाहिले आपण बालकाम करण्यासाठी आहे, चुकू नका, ते आपल्याला शिक्षणाविषयी वाटू शकतं. शगुन पोर्टलचं पूर्णरूप आहे म्हणजे शाळा, गुण म्हणजे गुणवत्ता, सरकारी शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ताची देखरेख करण्यासाठी शगुन पोर्टल आहे. निवेश बंधू पोर्टल जे आहे तर ते गुंतवणूकदार सुविधा पोर्टल, गुंतवणूकदारांना गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी सहाय्य करण्यासाठी सुरुवात करणे. दीक्षा पोर्टल हे शिक्षकांना स्वतःला प्रशिक्षण आणि शिक्षक समुदायाशी कनेक्ट राहण्यासाठी डिजिटल मंच प्रदान करणे. TAMRA जे आहे ते खाणकामासाठी पारदर्शक वैधानिक मंजुरी सुनिश्चित करण्यासाठी. सौभाग्य घरगुती विद्युतीकरण प्रगतीवर लक्ष देण्यासाठीचा मंच. समाधान आहे ते MSME डीलर पेमेंट पोर्टलसाठी. संबंध जे आहे संबंध तर ते MSME कडून सार्वजनिक खरेदीच्या अंमलबजावणीसाठी देखरेख ठेवण्यासाठी, ठीक आहे. मित्रांनो यानंतर आपण आता प्रमुख नेमणुका कव्हर करूया. मित्रांनो प्रमुख नेमणुकावरती सुद्धा प्रश्न येतो, त्यामुळे त्यामध्ये मनोरंजन निर्वहणी तर सगळ्यात महत्त्वाचे ठरतात.